सुस्वागतम सुस्वागतम। कार्यक्रमाची सुरुवात विष्णू पूर्व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करूया। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध वात्रटी काका व साहित्यिक भारत सातपुते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उमाकांत चंचेटी सर, उपप्राचार्य डॉक्टर मल्लिनाथ लंगडे सर, मराठी विभाग प्रमुख डॉक्टर संजय कुलकर्णी सर, सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात आपण करीत आहोत। मराठी भाषा गौरव दिन संपूर्ण जगामध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो। एक फोटो घेऊ सर, जवळ जाऊ। जन्मभूमि कर्मभूमि अमुची महावंदनीय माय मराठी अमुची मायभूमि जन्मभूमि कर्मभूमि अमुची महावंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी अमुची महाराष्ट्र भूमि जन्मभूमि कर्मभूमि अमुची महावंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी अमुची प्रणव माझा माई श्री महाराष्ट्र देशा भीमावरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एक मनाचे भरती पाणी मातीच्या घागरी योग्यांची आणि संतांची रक्ताची मारदयाची ही देव देश धर्मासाठी प्राण विचणाऱ्याची योद्धांची आणि वीरांची तलवारीच्या पाण्याची देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्याची ही भूमी सप्तसुराची रंगाची अष्टकलांची काव्याची शास्त्र विनोदाची ही भूमी साहित्याची महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी अमुची ही मायभूमि जन्मभूमि कर्मभूमि अमुची। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, विष्णू वामन शिरवाडकर याचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण साजरा करतोय। या गौरव दिनानिमित्त व्यासपीठावर आम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे
प्रसिद्ध वात्रटिकाकार साहित्यिक माननीय श्री भारत सातपुते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उमाकांत चंदशेट्टी सर, उपप्राचार्य डॉक्टर मल्लीनाथ लंगरे सर, मराठी विभाग प्रमुख डॉक्टर संजय कुलकर्णी सर, उपस्थित सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय भारत सातपुते सरांचं स्वागत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उमाकांत चंदशेट्टी सरांनी करावं असं त्यांना मी विनंती करतो. मित्रांनो, मराठी आपल्याला लाभली हे भाग्य आहे आणि त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी भारत सातपुते सर प्रसिद्ध वात्रटिकाकार साहित्यिक लाभले ही आपलं भाग्य आहे. साहित्याच्या विविध प्रकारात 5 डझन पुस्तके त्यांची प्रकाशित आहेत. शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील कार्याबद्दल स्वीकारलेले एकूण 55 डझन पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील भादा गावी दोन्ही जिल्हा परिषद प्रशालेच्या मुख्याध्यापक वर्ग 2 या पदावर मुख्यालय राहून 4.5 वर्षे सलग सुट्टीविना शाळा घेऊन शेकडो उपक्रम त्यांनी राबविलेला आहे. 10वी 12वी DA टंकलेखन आदी बोर्डाच्या परीक्षेत कॉपीमुक्त अभियान अंतर्गत किमान 100 रस्टिकेट केलेले आहेत. तोतयारी करणाऱ्या अर्धा डझन विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. हजारो वृक्षांची लागवड व संगोपन त्यांनी केलेले आहे. व्यसनमुक्ती कार्यात त्यांचे व्याख्यान, भ्रष्टाचार विरुद्ध सतत संघर्ष, अनेक मराठी कवितांचा हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये अनुवाद झालेला आहे. साक्षरता, सर्व शिक्षा अभियान, खूप मोठं कार्य सातपुते सरांचं आहे. आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये काव्यसंग्रह, वात्रटिका संग्रह, कथासंग्रह, बालसाहित्य, व्यक्तिचित्र, खूप मोठं कार्य त्याचं आहे. जगणं माणसाचं, हे तिरंगी झेंड्या, हे भारत देशा, साक्षरता गाडी, भिकारी व पुढारी, युद्ध उद्याचे पाण्यासाठी, अंधार वाढताना चेहरा आठवणी, आम्ही फुले बोलतो शाळेतली. वात्रटिका आपण पेपरमध्ये वाचला असाल. कोपरखळ्या, तिरक्या, बुगली, गोफणगुंडा, फुलवर, फिलगूड, नका दाजिबा, कान पिचक्या, आता बोंबला. म्हणजे वात्रटिकाकार किती सूक्ष्म विषयावर आपले विचार व्यक्त करतात. हे अनेक त्यांचं चरित्र पाहिल्यानंतर साहित्य, भाषा हे विचार विनिमयाचं साधन आहे आणि भाषा जोडण्याचं काम करतं. माणूस आणि भाषा एकमेकावर अवलंबून असल्या कारणाने साहित्याचा जन्म ही मानवामध्येच आहे. म्हणून त्यांनी जे अनुभवलं ते सगळं लिहून ठेवण्याचं कार्य केलेलं आहे. मनपूर्वक सातपुते सरांचं स्वागत करावे टाळ्याच्या गजराने. खूपच मोठं कार्य कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर उमाकांत चंदशेट्टी सरांचं स्वागत. मराठी विभाग प्रमुख डॉक्टर संजय कुलकर्णी यांनी करावं असं त्यांना विनंती करतो. उपप्राचार्य डॉक्टर मल्लीनाथ लंगरे सरांचं स्वागत डॉक्टर प्रसन्न कंदरे यांनी करावं त्यांना विनंती करतो. पुनश्च आपणा सर्वांचे सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉक्टर संजय कुलकर्णी यांनी करावं असं त्यांना विनंती. आज आपण अभिजात मराठी भाषा दिन या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उमाकांत चंदशेट्टी सर, प्रमुख वक्ते, साहित्यिक, वात्रटिकाकार माननीय भारत सातपुते, आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर मल्लीनाथ लंगरे सर, डॉक्टर मल्लीनाथ बिराजदार सर आणि सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा दिन पहिला
अभिजात भाषा मराठी दिन साजरा करावा. कारण मराठी भाषेला 3 ऑक्टोबर 2024 अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्यानंतरचा हा पहिला मराठी भाषा दिन. आणि ही जी मराठी भाषा आहे ही मराठी भाषा सर्वदूर जगभर पसरली आहे. कवी कुसुमाग्रज उर्फ वि.वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त हा दिन आपण साजरा करत आहोत. कुसुमाग्रजांचं जे साहित्य पाहिलं, कुसुमाग्रजांचे जे काही कथा, कविता, नाटक, कादंबरी, त्या साहित्यातून एकंदरीत त्यांच्या काव्य लेखनातून त्यांनी मानवतावादी विचार मांडले, क्रांतिकारी विचार मांडले. गरजा क्रांतीचा जय जयकार यासारख्या कवितांमधून त्यांनी क्रांतिकारी विचार मांडले. तर मोडून पडला कणा तरी मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, असा आशावादी दृष्टिकोन त्यांनी आपल्या साहित्यातून दिलेला आहे. आणि एवढंच नाही तर विश्वात्मक प्रेमाची भूमिका सुद्धा त्यांनी स्वप्नाची समाप्ती या कवितेतून मांडलेला आहे. काढ सखे गळ्यात केलं तुझे चांदण्याचे हात, क्षितिजेच्या पलीकडे आहे उभे दिवसाचे दिवस. अशा प्रकारचे मानवतावादी, सामाजिक भान असणारे, जाण भान असणारे कवी यांच्या साहित्याचा जीवनाचा विचार करून मराठी भाषा दिन साजरा केला जातो. आणि एकंदरीत आतापर्यंत 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे मराठी भाषेचा समावेश झालेला आहे. मल्याळी असो, तेलुगू, आसामी, संस्कृत अशा विविध भाषा आहेत. तर अशा पद्धतीने आज आपण मराठी भाषा दिन साजरा करत आहोत. या ठिकाणी थांबता येऊ. मराठी भाषा दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. मनोबल आणि नैतिक धैर्य माणसाला मिळालेले 2 दुधारी शस्त्र आहेत. प्रीती जग फुलविते आणि सेवा, प्रीती मन फुलविते आणि सेवा जग फुलविते. मित्रांनो, आपल्याला अभिमान वाटतो की भारत सातपुते सर आज 27 फेब्रुवारी फलटण येथे राज्यस्तरीय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे. आणि एकूण साहित्य क्षेत्र पाहून मराठी साहित्य सेवा पुरस्काराने भारत सातपुते यांना गौरवित करण्यात येणार आहे. म्हणून आपल्याही शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत. टाळ्याच्या गजराने त्या सन्मानाचा आपण स्वागत करूया. मी भारत सातपुते सरांना विनंती करतो की आम्हा सर्वांना आपण सखोल असं मार्गदर्शन करावं. माननीय भारत सातपुते. जवाहर महाविद्यालयाच्या आजच्या या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे जुने स्नेही प्राचार्य डॉक्टर उमाकांत चंदशेट्टी सर, उपप्राचार्य नंदे सर, मराठी विभागाचे डॉक्टर संजय कुलकर्णी सर, निराधार सर, सर्व प्राध्यापक प्राध्यापिका, मुलांनो आणि मुली. खरं तर 25 वर्ष झाली असेल. त्यापूर्वीचं महाविद्यालय मलाही माहीत आहे. आज महाविद्यालयाचे स्वरूप बघितलं मला आनंद वाटलं. असं मला वाटतं की काडीचा नव्हता भाव या जागेचे झाले सोनी, काडीचा नव्हता भाव या जागेचे झाले सोनी, शिवाराच्या वाटा साऱ्या गाती शिक्षणाचे गाणी, गाती शिक्षणाचे गाणी. आज कुलकर्णी सरांनी उल्लेख केला. आजच्या तारखेला आता या क्षणी फलटणला पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे अगदी आता अतिशय बाहेर इकडे त्यावेळेस मित्राचा फोन आला, सर दिसायला गेला तुम्ही, तुमचं नाव तर काढलं. तर पुस्तकाला पुरस्कार
हा आज तिथे प्रधान कार्यक्रम आहे, तरी मी इकडे आलो. काय कारण असेल? ठीक आहे, माझ्या पुरस्काराच्या संख्येमध्ये भर झाली असेल, पण एका कवीनं म्हटले की शब्दाने घरे फुलतात माणसाने देश फुलतात. चला, आपल्या स्वतःच्या सन्मानापेक्षा हा सर्व सार्वजनिक सन्मान कसा वाढेल? दिल ने दिल से पुकारा और मैं चला है. इथे किती संख्या आहे, गर्दी आहे का, याहीपेक्षा तुम्ही जेवढे आहात तेवढे दर्दी मनाने उपस्थित झाला अशी एक मनामध्ये आशा बाळगतो आणि माझ्या बोलण्याला सुरुवात. मी फार वेळ आपल्याशी बोलण्यापेक्षा समाज व्यवस्थेतल्या काही प्रश्नांची आपण चर्चा करूया या निमित्तानं. आणि अजून आयुष्याची काही स्वप्न आपल्याला पाहता येतात का, त्या स्वप्नांच्या दिशेने जाण्याचा आपण प्रयत्न करूया. आपल्याकडे खरं तर 2 वेळा मराठी दिन, भाषा दिन साजरा होतो. एक मे आहे, त्याला आपण बऱ्याच वेळा मराठी राजभाषा दिन असंही होतं, कारण 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मराठी भाषिकांनी एकत्रपणे हे महाराष्ट्र राज्य असं एक संकल्पना पुढे आली आणि आजही मराठी राजभाषा दिन म्हणा, अभिजात भाषा दिन म्हणा की मराठी भाषा दिन म्हणा, आजही साजरा होतो. आजच्या दिनाच्या बद्दल आपण थोडं बोलूया. मी अतिशय भाग्यवान आहे की मी महाविद्यालयामध्ये शिकत असताना आता उपप्राचार्य महोदयाने आठवण काढली म्हणून मलाही थोडं आठवण झाली की मी MA ला शिकत असताना 1986ला माझा पहिला कविता संग्रह हा दयानंदमध्ये शिकत असताना लिहिला. मी भाग्यवान यासाठी आहे की कुसुमाग्रज, नारायण सुर्वे, दया पवार यांच्या सानिध्यामध्ये कविता वाचनाचा योग मला आलेला आहे. 1988ला या मान्यवरांच्या कवी संमेलनाचं सूत्रसंचलन मी नाशिकमध्ये गोदाकाठी एका कवी संमेलनामध्ये केल्याचं मला आठवतं. आणि पहिला जो कविता संग्रह आहे माझा जगणं माणसाचा, हा नाशिकहूनच दौबिंदू प्रकाशनाने काढलेला. आज वयाची 62 वर्ष पुढच्या महिन्यामध्ये पूर्ण होत आहेत. संख्येने 60 पुस्तकं लिहिली आणि पुरस्काराची संख्या म्हणाला तर आजचा माझा 87वा पुरस्कार होता. खरं तर या सर्व बाबी गौणे, या सर्व बाबी क्षणी काही उघडणाऱ्या मनाला खिडकीतून वाऱ्याची झुळूक यावी आणि थोडंसं बरं वाटावं एवढाच हा आनंद आहे. बाकी माझे पाय जमिनीवरती आहे. खरं तर मार्गदर्शनापेक्षा आपल्या सर्वांचं दर्शन घ्यावं म्हणून मी उपस्थित आहे. सर्वात जास्त खरं खरं कोण बोललं, मोठी माणसं का लहान मुलं? म्हणजे आम्ही मोठे बोलतो. सर्वात जास्त प्रामाणिक, सर्वात जास्त इमानदार, पैसा न खाणारा, या मातीशी इमान असणारा हा शिकलेला माणूस आहे का न शिकलेला माणूस आहे? मग या प्रश्नाची उत्तर आपल्या मनामध्ये काय मिळतात ती उत्तर आज आपण थोडा वेळ शोधूया. अगोदर मराठी भाषांच्या बद्दल बोलूया थोडं. खरं तर मराठीमध्ये 2च सध्या गोष्टी बोलल्या जातात. काय बोलल्या जातात तर पुस्तकात बघून मराठीच्या ओव्या वाचल्या जातात आणि पुस्तकात न बघता मराठीमध्ये शिव्या दिल्या जातात.
ह्याच्यापेक्षा मराठीच कुठं आहे वापर, कुठं दिसते मराठी आपल्याला? कारण आपण बघा इंग्रजी शब्द मराठीमध्ये कसे छान आले आणि काय वाटत नाही आपल्याला, ते सर्रास आता मराठी शब्द झाले. मी भाजी घेतली, भाजीवाली मावशीला म्हणालो, मावशी मेनकापड्याची पिशवी द्या, ती तोंडाकडे बघायची. मी म्हणाल मावशी मेनकापड्याची पिशवी द्या, ती तोंडाकडे बघायची. मी म्हणाल मावशी कॅरी बॅग द्या, ती म्हणाली असं मराठीत बघायची. कुठं आहे मराठी? टेबल, मोबाईल, रेल्वे स्टेशन, रिझर्वेशन, फ्रीज, कूलर, किती सांगता येतील नाव? अहो न शिकलेल्या बाईला जर लेकरानं आई म्हटलं तर राग येतो, त्या न शिकलेल्या बाईला जर लेकरानं मम्मी म्हटलं तर तिला ग्रॅज्युएट झाल्यासारखं वाटतं. कुठे चालली संस्कृती? पाटे पाटा माझा एक मित्र 3 कुत्र्याला घेऊन फिरायला चालू होता. बघा संस्कृती मराठी भाषेचं कसं आपल्याकडे उदंड, प्रेम म्हणणार नाही, उदंड घटस्फोट आहे. आणि तो मित्र चालला, मी म्हणालो तू 3 कुत्रे पाळस म्हणलं, हो म्हणजे काय हरकत नाही, जाऊ दे. काय नाव आहे त्याचे? म्हणलं याचं नाव सुरेश, याचं नाव रमेश, याचं नाव महेश. मी म्हणलं तुझं नाव काय? मला माझं नाव टॉम. म्हणजे कुणाचे नाव कुणाला आहे? कुठे आहे मराठी भाषा? हल्ली माणसं दैनंदिन जीवनामध्ये सर्रास इंग्रजीचाच वापर करतात. पण आजचा दिवस कशासाठी आहे? आजचा दिवस यासाठी आहे की आपल्याला आपली भाषा टिकवायची असेल तर याचा प्रचार आणि प्रसार व्यवस्थित करायचा. जगाच्या पाठीवरती 7,000 भाषा आहेत. लक्षात, सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा इंग्रजी आहे, चिनी भाषा आहे. आणि आपण आपली भाषा ही जगामध्ये मला वाटतं 20व्या क्रमांकावरती मराठी भाषा आहे संख्येच्या दृष्टीने. सरांनी सांगितलं मराठी विभाग प्रमुखांनी की अभिजात दर्जा ही काय प्रकार आहे? बरोबर आहे? हे काय प्रकार आहे? काही नाही, प्रेम असणाऱ्या जोडप्यांचं अधिकृत लग्न व्हावं तेवढाच प्रकार आहे. पूर्वी प्रेम असेल तर आता लग्न देखील प्रेम राहील असं मानायला हरकत नाही. आणि पूर्वी काय असं नसेल तर हा दर्जा प्राप्त होणे काय उपयोग होणार नाही असंही मानावं. फक्त काय होईल आता काही व्यवहार होण्यासाठी, उदाहरणार्थ मी आपल्याला सांगतो की काही अभिजात दर्जा ज्या ज्या भाषेला प्राप्त झालाय त्या त्या भाषेमध्ये साहित्य अकादमी लेवलवरती किंवा भाषाच्या लेवलवरती स्तरावरती जे काही वाङ्मय आहे, जे काही साहित्य आहे ते जेव्हा अनुवाद होणार आहे तेव्हा आता बरंचसं साहित्य, बराचसा वापर किंवा अनेक आधुनिकी हे इतर भाषेबरोबर ज्या काही भाषा आहेत, कन्नड आहे, आसाम आहे, हे जे काही दर्जा मिळालेल्या भाषा आहेत त्याच्यामध्ये मराठी देखील लिहिली जाईल आणि ते गोष्टी आपल्याला मराठीमध्ये देखील प्राप्त होतील, एवढाच त्याचा आहे. किंवा शासन निर्णय होत असताना जसं माहिती पुढे देतात की आपल्याकडे, तसं आता मराठी भाषेकडे लक्ष दिलं जाईल. पण या भाषेचा प्रचार आणि प्रसार जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही किती मराठी बोलता, मराठीचा वापर होतो की नाही याच्यावरती या गोष्टी अवलंबून आहेत. आणि भले आम्ही काही बोलत असलो तरी आमचा कल हा सर्वात जास्त आताही इंग्रजी शिक्षणाकडे आहे. मग आता यावर्षी शासनाने निर्णय घेतलाय. काय निर्णय घेतलाय की तुम्ही कुठल्याही माध्यमात शिकवा, तिथे मराठीचा विषय हा आता राखला. पूर्वी नव्हता असा, पण आता मात्र मराठी भाषेचा विषय राहील असा आहे. बरं, आपण काय कराल? समजा हा कार्यक्रम झाला तर काय होईल? काय याच्यामुळं 2-3 गोष्टी आहेत लक्षात ठेवा.
फक्त मराठी बोलणं म्हणजे दर्जा प्राप्त होणं का? माझ्या बोलण्याला काही अर्थ नसेल, माझ्या बोलण्यामध्ये काही नैतिकता नसेल, तर त्याचा कुठं दर्जा राखला जातो? माझा एक प्रश्न आहे तुमच्या पुढे. तुम्ही सर्व खरंच सामाजिक प्रश्नासाठी अस्वस्थ आहात का? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला का? हो. काय प्रश्न आहे? प्रश्न माझा असा आहे, उघड्या डोळ्याने याही पेक्षा उघड्या मनाने तुम्ही या समाज व्यवस्थेकडे बघता आणि बघत असाल तर इथल्या विसंगतीबद्दल काय, हा माझा प्रश्न आहे. तुम्ही म्हणाल कुठली विसंगती? एका गोष्टीचा उल्लेख करतो, पुन्हा कविता आणि पात्रांची. काय उल्लेख आहे? मला फोटो काढण्याचा छंद आहे, प्रवासात गाडी चालवण्याचा छंद आहे, फोटो मी काढतो. लग्ना अगोदर काय फोटोचा काही योग नव्हता किंवा काय त्यावेळेस नव्हते, पण आता खर तर मूळ असं आहे की लग्ना अगोदर प्रत्येकाने आपला एक तरी फोटो जपून ठेवा. म्हणजे ज्यांचं वाजलं नाही त्याचा, हे मुली आले ज्यांचं वाजलं याचा काय प्रश्न. लग्ना अगोदर प्रत्येकाने आपला एक तरी फोटो जपून ठेवावा. आपण कधीतरी हसत होतो याचा पुरावा असू द्यावा. तर मला फोटो काढण्याचा छंद. आमचे प्राचार्य मोदी हसायले मला. तर फोटो काढण्याचा छंद आहे मला. काय विसंगती आहे? विसंगती ही आहे, माझे विधान लक्षात ठेवा, क्रांती, बदल, परिवर्तन ही शब्दांची. एक हात भून नांगरणे शित व्याख्यानाहून थोर, एक हात खाली विणणे मंत्र जपाव. तुम्हाला बोलायचं नाही का? मला बोलायचं नाही का? आपल्याला काही कृती करता येते का, हा विचार आहे. आपल्या सर्वांना माहित असावं, हा परिसर, ही भूमी, ही जागा, हे सारं जे भूताचं आहे ना, याला मराठवाड्यामध्ये सर्वात मोठा इतिहास आहे. हा इतिहास मला माहित आहे. आपण तो अभ्यास करा, या मातीचा काय इतिहास आहे. तर माझा एक प्रश्न आहे की शिवाजी महाराजांचा सर्वात जास्त अपमान जर कुठं होत असेल तर तो जास्तीत जास्त मराठवाड्याच्या मातीमध्ये. तुम्ही म्हणाल काय होतो, काय विधान करता? माझं विधान व्यवस्थित आहे का? मी फोटो काढता काढता एवढे फोटो जमा केले. मला सुपारी खाण्याचा छंद नाही, मी अजूनही चहा पित नाही, कसलंही व्यसन करत नाही. मग रस्त्याने जाताना फोटो काढताना माझ्या लक्षात आलं की शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची जेवढी नावं आहेत तेवढी मराठवाड्यामध्ये दारूच्या दुकानाला आहे. लक्षात एवढी नावं आहेत. फार काय कहर आहे बघ. अरे ज्या शिवरायांना जिजाऊनं घडवलं त्यांचं देखील नाव मराठवाड्यातल्या गेरबारला आहे. आणि कसा मराठी भाषा, संस्कृती, इतिहास कुठे कोण जपली जाणार. मगाशी मी उल्लेख केला की ते संख्येने किती आहेत, हा माझा विषय. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये फक्त बोटावर मोजण्या इतके 5-7 मावळे होते. त्यांनी अख्खा राज्य बदलून टाकलं आणि स्वराज्य निर्माण केलं. या स्वराज्याचं जर सुराज्य करायचं असेल तर ते फक्त तुमच्या आणि माझ्या हातात. काय नाव आहे या बिअरबारला? रायगड बिअरबार, बरोबर आहे. काय सिंहगड आहे. म्हणजे शाळेमध्ये मुलांना शिक्षकाने विचारले तुला सिंहगड माहिती आहे का? तुम्हाला हो. माझा बाप सकाळी अतिशय शुद्धीवर बाहेर जातो आणि सिंहगड मधून बाहेर पडला की मी अस्वस्थ नाही सामाजिक प्रश्नासाठी. लक्षात घ्या, आपण अस्वस्थ नाही. हे रुटीन झाली आपली. काय बघितलं तरी काही वाटत नाही आपल्याला. मी हे सर्व फोटो एकत्रित केले. मी एक पुस्तक लिहिलं, नावं कशाला बदनाम करतात. मी काय पुस्तक आणले महाविद्यालयाला भेट द्यायला, त्यात पुस्तक आणले, नावं कशाला बदनाम करतात असं पुस्तक लिहिलं मी. त्याच्यावरती हे सर्व फोटो टाकले.
लातूरला शिवाजी चौकामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्याच्या पुढे 20 फुटावरती डाव्या बाजूला पोलीस स्टेशन आहे आणि उजव्या बाजूला बिअर बार आहे. त्याचं नाव आहे SP बिअर बार. त्याचं नाव पुढचं नाव आहे देवनागरी बिअर बार, देवगिरी बिअर बार. अरे वा. माझी मुलं जेव्हा स्पर्धेत जातील आणि त्याला SP चं लॉंग फॉर्म विचारतात ते काय कोण नावं तरी कोणतं इतिहास तुम्हाला नवा निर्माण करता येत नाही, करू नका. अरे जुना इतिहास तरी आपल्या हातून पुसला जाणार नाही याची काळजी कोण घेणार आहे? हा माझा प्रश्न आहे. पुस्तक लिहिलेली नावं कशाला बदनाम करतात? आणि महाराष्ट्रातल्या एका राजकीय व्यक्तीला मी ते अर्पण केलं. त्या पक्षाशी मी नाही, माझी पक्षाशी विचारसरणी नाही. आणि त्यांना मी लँडलाईनवरती बोलतो. ते म्हणाले पुस्तक मिळालं. मी म्हणून पुस्तक तुम्हाला यासाठी अर्पण केलं की मी तुमचा पक्ष आहे नाही, पण तुम्हाला यासाठी अर्पण केलं की कदाचित तुम्ही एखादा आदेश महाराष्ट्रामध्ये एखादी हाक मारली तर हे नावं बदलले जात किंवा निवडत तुम्ही. ते म्हणाले बरोबर आहे. त्यांचे भाऊ मुख्यमंत्री होते, त्यांनी त्याला पत्र लिहिलं आणि 9 एप्रिल 2021ला योगायोगाने 9 एप्रिल माझा वाढदिवस आहे. शासनाने एक GR काढला की या वर्षामध्ये मार्चपर्यंत ही सर्व नावं बदलण्यात यावी. याला 3 वर्ष झालं, अजूनही नावं बदलली नाही. मी 15,000 रुपये वकिलाला केस देऊन संभाजीनगरच्या उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली की हे नाव बदलावं. मला असं वाटतं हे बरोबर. आणि मग डोळे उघडे ठेवून हे सारे समाज व्यवस्थेमध्ये का बघतो आपण? कारण या मातीचं आपलं देणं घेणं नाही अशी भावना आपल्या मनामध्ये आहे. 2 दारुडे एकमेकाला भांडतात. हा म्हणतो सूर्य इकडून उगवतो, तो म्हणतो सूर्य तिकडून उगवतो. दोघांचे भांडण चालू. एक सज्जन माणूस तिथून चाललेला असतो, तो म्हणतो का भांडायला? तो म्हणतो सांगा हो याला सूर्य इकडून उगवतो. तो म्हणतो डायव्हरला सांगा हो सूर्य इकडून उगवतो. बरं जाऊ द्या, तुम्ही सांगा मला सूर्य इकडून उगवतो. तो सज्जन माणूस म्हणाला मी या गावचाच नाही. मला असं वाटतं की आपण या गावचे नाही का? थोड्या मोठ्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या वाढाव्या. हा बाबासाहेबांचा देश, हा शिवाजी महाराजांचा देश, हा सावित्रीबाईंचा देश. हे टिळकांची माती, ही गांधीजींची माती, ही बसवेश्वरांची माती. आणि एवढ्या मोठ्या थोड्या मोठ्यांची ही जर माती असेल, भूमी असेल, यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या वाढाव्या की दारूची दुकाने का वाढतात? आणि महिलांच्या जीवनामधलं दुःखाचं 99% कारण जर दुःख असेल तर फक्त दारुडा नवरा आहे. हे कुठल्याच व्यवस्थेला कळत नाही की दारूनं संसार उद्ध्वस्त होता नाही, शासनाला महसूल मिळतो असे हे पळवाटा सांगतात. माझ्या एका कवितेमध्ये एक महिला म्हणते, आज पौर्णिमेचा दिन आराधना तुझी देवा, दारूच्या अड्ड्यावरती श्रमाचा डोंगर पाहू. रोज उगवते दिन प्रकाश देऊन जावे, खोल माझ्या हृदयात चांदणी खुलून यावी. किती वडाच्या झाडांना गुंफावे असेच दोरे, तरी साऱ्या जीवनात वाहते दुःखाची वारी. त्याच वडाच्या झाडाला पालवी फुटून येते, परी माझ्या जीवनाला काजळी भिडून जाते. आज पौर्णिमेचा दिन आराधना तुझी देवा, जुगारी नवऱ्या तुम्ही सोबतीचा सूर्य यावा, सोबतीचा सूर्य यावा. हे प्रश्न. आणि समाज व्यवस्थेमध्ये महिलांना रडण्याचं देखील स्वातंत्र्य नाही. कविता 3 ओळीची देखील होऊ शकते. मी लिहिलं एका ठिकाणी, तिचे दुःख जेव्हा अनावर होते, तिचे दुःख जेव्हा अनावर होते तेव्हा ती तिखट असा कांदा घेऊन चिरायला बसते. म्हणजे कांद्यामुळे डोळ्यात पाणी आलं आणि म्हणून ती मनातल्या अश्रूंना पाठ करून देते ही ती समाज व्यवस्था आहे. स्वराज्य स्वराज्य म्हणजे काय आणि सुराज्य म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं आणि काय पाठ तुम्ही किती वाचले का? मला खूप छंद आहे वाचण्याचा. मला हे फलक जे आहेत ना मला आवडीनं वाचू वाटतं, फार गमतीदार ठरलं. लातूरला शिवाजी चौकामध्ये एक दुकान आहे, आपली आवड आहे का नाही. त्याचं फक्त अलाटाना एवढं लिहिले आणि PLI लिहिले इंग्रजी. पुढे काय आवडलं तसंच केले. आई वा पाठ ते महाविद्यालयाला जायला मी सकाळी सकाळी जाय मला जातं तर तिथं ते एक याचा गोळा आहे, एक गाडा आहे आईस्क्रीमचा, बरोबर आहे का? त्याने काय दिले मराठीत माहितीये का?
आईस हा शब्द मराठीत दिला आहे. हा, आईस बरोबर आहे का? म्हणजे आईस हा इंग्रजीचा शब्द अलाकाना असा लिहिलाय आणि पुढे गोळा गलाकाना गा गोळा लिहिलाय. बरोबर. आता तुम्ही वाचा पण कसं होतं बघा, आईस गोळा म्हणजे आईला काय गोळा आला का? असं सगळ्या आणि फार विसंगतीच्या पाट्या आहेत का? एवढ्या मजेदार पाट्या आहेत काय नाही तुम्हाला सांगतो. तिकडे येडशीहून येताना एक बोर्ड आहे काय, अक्षता बेअरबार. अक्षता बेअरबार लग्नामध्ये टाकतात. आता हे तिथं मध्ये घुसलं समजा आणि पुन्हा लग्नाला गेलं काय अक्षता टाकणार? बरोबर आहे का? आणि अशा सर्रास पाट्या आहेत म्हणजे किती गंमत आहे. ते आमच्या नागपूरच्या जवळ जाताना पेठच्या जवळ आहे. राजे शिवाजी महाराजांचा फोटो आहे आणि त्याच्या बाजूला एकता बियर. आता मध्ये प्यायला गेल्यावर ह्याच्यात काय एकता राहणार? हे सर्व विसंगती कोण टिकणार आहे हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. कुणाला वाटलं पाहिजे की नाही हे बरोबर हे चालले ते योग्य नाही तर विरोध करणार हा खरा. मनापासून या मातीवरती प्रेम करा. प्रेम म्हणजे तसं नाही स्वप्न बघा होतील न होतील पूर्ण होणार नाही. स्वप्न बघा कसं होतं बऱ्याच वेळा. मैं दोपहर को सोया था किसी ने दरवाजा खटखटाया. मैं दोपहर को सोया था किसी ने दरवाजा खटखटाया मुझे लगा मेरा दिल आ गया. मैं दोपहर को सोया था किसी ने दरवाजा खटखटाया मुझे लगा मेरा दिल आ गया. दरवाजा खोल कर देखा तो बिजली का बिल आ गया. ठीक आहे, असेल पण वाटायला काय हरकत आहे? मनापासून प्रेम करा. नाहीतर असं होऊ नये माझ्या एका वात्रटिकेमध्ये आपण असलो डुच्चे तरी गळ्यात घालावी माळ. म्हणजे माझ्या गळ्यात माळ दुसऱ्याला माळ घालण्यापेक्षा आपल्या गळ्यात घातलेली चांगली. आपण असलो डुच्चे तरी गळ्यात घालावी माळ. गाता येत नसेल भजन तरी हाती धरावा टाळ. वरून कीर्तन आतून तमाशा अशी जगाची प्रेम आहे. इथं देवापेक्षा बाईवर महाराजांचे प्रेम आहे. असा आहे ह्या विसंगती लक्षात ठेवा. आणि म्हणून मनापासून या मातीवरती आपण प्रेम केलं पाहिजे. ते विसंगती आपण सर्वांनी जाणून घेतली पाहिजे हा त्याचा आपल्या लक्षात आहे. आपण उद्या वेळेला नाही बघत. आणि काय होतं आपण स्तुती करायला मशगूल आहोत. तुम्ही माझी स्तुती करायची मी तुमची स्तुती करायची सर्वांनी एकमेकांची स्तुती करायची वास आपण आणि चुकीच्या ठिकाणी स्तुती करतो आपण बऱ्याच वेळा की मी आपल्या पुढे का बोलतो. या महाविद्यालयाला एक परंपरा आहे एक इच्छा लक्षात एक संस्थेची परंपरा आहे. जे अनुरे गुरुजीला मी जवळून बघितलेला आहे बरोबर आहे का. आणि मी सरांना बोलून लोकशाही नावाची कुठली गोष्ट जर असेल तर ती तुमच्या संस्थेमध्ये आहे. बाकी मी सर्व संस्था बघितलेली आहे. नवीन संस्थेबद्दल बोलून का आधुनिक संस्था चालत घरी देखील सवयीप्रमाणे आलिशान वागायला लागतात आणि बायकोला कायम करण्यासाठी दरवर्षी सासऱ्याला डोनेशन मागायला लागतात. आपण चुकीच्या ठिकाणी मी स्तुती करत म्हणून नाहीतर काय होतं बऱ्याच वेळा सांगतात आपली स्तुती कशी करतो. माझे एक मित्र होते मराठीचे प्राध्यापक म्हणजे कुलकर्णी सर सोड ना कारण मला इथून जायचंय. हसायचे खेळायचे अतिशय विरोध करायचे. एकदा अतिशय गंभीर विरोध काय झालं सांगा. काय सांगा सांगा तरी कारण बायको ही साधी गोष्ट नाही का बरं. कारण लग्न झाल्यावर पहिल्या वर्षी बायको चंद्रमुखी वाटते दुसऱ्या वर्षी सूर्यमुखी वाटते आणि आता आयुष्यभर ज्वालामुखी वाटते. मग ते मित्र म्हणाले काय करू म्हणजे बायकोला भांडायची. अहो म्हणलं सर मराठी शिकवता जरा बायकोची स्तुती करायला शिका. तेवढे ठरला बायकोची स्तुती करायची आजपासून ठरलं. काय घरी गेले इथं पुढे या जागा या वा. आणि बघा
मला आजही आनंद वाटतो की इथे संख्या सर्वात जास्त कुणाची आहे. आता एक पोरं काय भांडे घासायला गेले तरी तर स्तुती करा. ते काय तू ठरलं बायकोची स्तुती करायची. कधी गेले दरवाजावरती थाप मारली, दरवाजा काय लवकर उघडला नाही. बायकोला म्हणजे वा काय लवकर दरवाजा उघडलाय. हातपाय धुवायला गेले, बायकोला जरा उशिरा टाळी लावून दिला तरी म्हणाले बायकोला वा काय चांगला टाळी धुतलाय. जेवायला बसले, पहिला घास घेतला, बायकोला म्हणले वा वा काय चांगली भाजी केली. तिथं पाण्याचा भरलेला तांब्या होता, बायकोने हातावर घेतला आणि जोरात भिडकून टाकला. हा म्हणला माझं काय चुकलं. बायको म्हणाली रोज माझ्या हातची भाजी करते, तुम्हाला गोड वाटते, अशाचा मी तुम्ही मागून आहे. असा आहे मित्रांनो. कोण बोलणार या समाज व्यवस्थेचे आपण घटक नाही, या समाज व्यवस्थेशी देणं गेलं नाही, हा प्रश्न आहे. मला माझ्या पुस्तकाला मिळणाऱ्या पुरस्कारांपेक्षाही ठीक आहे पुरस्कार भेटेल हो, पण पुस्तकामध्ये मांडलेल्या व्यथा वेदनांचं काय हा मला प्रश्न. कुठल्या व्यथा वेदना मांडल्या मी माझ्या जागरणमध्ये जे माझं आयुष्य 3 गोष्टीच्या विरोधात गेलं. एक माझी लढाई व्यसनाच्या विरोधात गेली. लक्षात का याचे बळी मी घरात बघितले, बाहेर बघितले. माझ्या घरामध्ये बळी काय बघितले. जेव्हा घरामध्ये खायला मिळत नव्हतं तेव्हा माझी आई खूप कष्ट करायची, आई उपाशी राहायची ना. आणि जेव्हा खायचे दिवस आले, आम्ही नोकरीला लागलो, तेव्हा मात्र आई निघून गेली. काय झालं. आईची दाढ उठत होती, ती आली लातूरमध्ये, दवाखान्यात दाखवतच होत होती. नाही चांगलंच होतं, राहा म्हणून आईला. त्यावेळी गावाकडे ते हरभऱ्याचं वगैरे खेळायला जावं लागेल, शेताकडे बघावं लागेल. काही दिवस आई राहिले. कुणीतरी एखाद्या वृद्ध बाईने तिला कुणीतरी सांगितलं की दाढमध्ये तू काय कर, तंबाखू म्हणजे वेदना कमी होती. आईला ती सवय लागली. मी सणवारला गेलो, आम्ही सणवार गावाकडेच करायचं. माझ्या लक्षात आलं की आईला तंबाखू खायची सवय लागली. मी आईशी भांडायची, आईसोबत समोर मी हट्ट धरायचा, अनेक गोष्टी मी सांगायच्या. आई म्हणायची नाही सोडलं मी, पण आई माझ्याशी कुठं बोलतो. एक दिवाळी उजाडली, सर्वजण आम्ही जेवायला बसलो. आईच्या घशामध्ये खटखट बाहेर आणि मग शहरामध्ये दाखवलं तेव्हा कॅन्सरचं निदान झालं. याची बळी पडतात लक्षात. मी दारूची बळी आली म्हणून मी नोकरीमध्ये संघर्ष हा व्यसनांच्या विरोधात केला खूप मोठ्या आणि सहकार्याच्या विरोधात केला. गंमत कुणीतरी तुम्ही ते पुस्तक वाचा, याच्या फार मी परत बोलणार नाही. कारण काळ बदलतोय. पूर्वी बापाला समोरच्या दाबायचा, आता मुलांना माणीच्या दाब. आणि मग याच्यापासून कसं जायचं हा प्रश्न असतो. दुसरा प्रश्न भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढतो का. अण्णा हजारेंना देवळामध्ये दाटवाटी ठेवून लग्न न झालेल्या माणसाला भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढणं लय सोपं आहे का. संसारच नाही का त्या माणसाला, लढू शकतो. तुम्ही नोकरीमध्ये राहून यंत्रणेच्या भ्रष्ट यंत्रणेच्या विरोधामध्ये लढून दाखवा. माईचं दुधाट. मी यंत्रणेच्या विरोधामध्ये लढण्यात आयुष्य खूप आरोप झाले. अनेक 2-3 वेळा आयुष्यामध्ये गुन्हे दाखल झाले. मला आनंद वाटला त्या का 99% यंत्रणा भ्रष्ट आहे. मी 2-3 अधिकारी अँटी करप्शनला दिली. मी सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर 2020ला सेवानिवृत्त झालो. 2021च्या 8 मार्चला महिला दिन आहे ना, महिला दिनच की हा महिला दिनी एका अकाउंट ऑफिसर महिलेला मी अँटी करप्शनला का. तर माझ्या पेन्शनचा जो मिळतो लाभ त्याचे पैसे मिळण्यासाठी मी लाच मागतो. आणि मग या स्वराज्याचं सुराज्य कसं होणार. आपण जर भ्रष्टाचाराच्या विरोधात नाही. मला एक प्रत्येकाने आपलं आपलं काम करा बस. मी शिक्षक आहे, माझं काम करा. तुम्ही विद्यार्थी तुम्ही शिकावं, आपलं आपलं काम करा, इमानदारीने करावं. नाहीतर काय होतं, खेड्यातल्या बाईला 7-12 पाहिजे असतो, रोज वाट बघते त्याची.
तिला सांगतात आज तलाठी, उद्या तलाठी, महिना गेला, 2 महिने गेले, 6 महिने गेले, गावात तलाठी आलाच नाही. बाई म्हणाली काय तू आता मी मला 7-12 तर पाहिजे. तुम्ही तर म्हणा तुम्ही तालुक्याला जावा तहसीलदारकडे 7-12 मिळेल. बाई आली तालुक्याला तहसीलदारकडे, त्या दिवशी तहसीलदार नव्हते. बाई म्हणाले आता काय करू, तुम्ही एक काम करा म्हणजे कलेक्टरकडे जावा. गेले कलेक्टरकडे. कलेक्टर म्हणजे काय पाहिजे, 7-12 पाहिजे. तलाट्याला 6 महिने काय आलाच नाही, वाट बघून ती मिळाली. ते म्हणाले बसा काय. कलेक्टरला 2 मिनिटांमध्ये 7-12 दिला. बाई कलेक्टरला म्हणाली मी तुमच्यापेक्षा वयाने जास्त आहे, तुम्हाला आशीर्वाद देते की पुढच्या जन्मामध्ये तुम्ही तलाठी व्हा. बाईच्या नजरेमध्ये कोण मोठा, असंच नाही. आपले काय कर्तव्य काय, माझा पेशा काय, माझं काम काय, आपण विसरू. माझं कर्तव्य काय, मी विद्यार्थी आहे, मी शिकणार. तुम्हाला माझं म्हणणं आहे मुलांनो, आयुष्यभर ज्ञानाचे विद्यार्थी राहा. लक्षात द्या. कारण माझ्या आयुष्यामध्ये मी अशी संस्था चालू पाहिजे. तुम्हाला इथून या पट्ट्यातून इकडे जायचं, या पट्ट्यातून याच बाजूला जायचं, आता या पट्ट्यातून इकडे नाही जायचं. लक्षात घ्या तुम्ही. हे सारे पुस्तकात दिले. इकाला भाग मी सर्व बघितला. माझं उस्मानाबादला BEd झालं 92. किती आदर्श होता बघा की संस्था चालक म्हणजे बापूजी साळुंखेची सून डॉक्टर अभय साळुंखेची पत्नी माझ्या वर्गात होती BEd. आणि ती वसतिगृहात राहत होती उस्मानाबाद, धाराशिव वसतिगृहात. स्वतः स्वयंपाक करत होती आणि न चुकता प्रत्येक तास करत. हा किती मोठा आदर्श आहे सांगा. 1200 संस्था शाळांची बरोबर आहे संस्था चालक असले, किती मोठा आदर्श नाही. चांगल्या गोष्टी तुम्हाला मी म्हणत होतो आयुष्यभर ज्ञानाचे विद्यार्थी राहा, खूप शिका. माझं सर्वात जास्त जीवन जर विचारलं तुम्ही मला कशावर आहे, माझा घर दार शेती संसार लेकर बाळ ते काही निसर्गाची रुटीन आहे. एक मुलगा प्राध्यापक आहे, एक मुलगी संभाजीनगरला प्राध्यापक आहे, एक मुलगी पुण्याला प्राध्यापिका आहे, एक सांगलीला इंजिनियर आहे, भाऊ SP आहे. शिक्षणाला आमचं बरं झालं. पण माझा सर्वात जास्त जीव जर कशावर असेल आजही तो फक्त आणि फक्त पुस्तकावर आहे, या ज्ञानावर. मी पहिलं पुस्तक काढलं तेव्हा मी 10,000 शिक्षक सोसायटीचं कर्ज काढून पुस्तक काढलं. मी सेवानिवृत्त झालो तेव्हा 4.5 लाख रुपये मी पुस्तकामध्ये गुंतवले. एकाच तारखेला एकाच दिवशी 15 पुस्तक काढले. एवढा जीव आहे माझा अफाट पुस्तकावर. मी म्हटलं एके ठिकाणी नाही झुकलो पोटासाठी, झुकलो नाही पाण्यासाठी, तहानेची ही कोरड घेऊन सगळं तो आहे कवितेसाठी. नाही झुकलो पोटासाठी, झुकलो नाही पाण्यासाठी, तानेची ही कोरड घेऊन जगतो आहे कवितेसाठी. नकोत मजला रात्रीच्या गाड्या, नकोत मजला कात्रीच्या माड्या, कवितेबद्दली फुलवीत राहील माणुसकीच्या अफाट वाड्या. कविता माझी माझी प्रेयसी, कविता माझी माझी आई, संसाराच्या वादळ वेळी कविता माझी जाईल जुळी. नाही हरलो उद्यासाठी, झुरलो नाही गाद्यासाठी, श्वास माझा सळसळतो आहे लक्ष फुलांच्या कवितेसाठी, लक्ष फुलांच्या कवितेसाठी. एवढा माझा जीव या पुस्तकांच्या वरती आहे. पण माझ्या आयुष्यात पुस्तकांचा व्यवहार केला नाही. माझं म्हणणं आहे मुलांना, किती आहात मी अजूनही म्हणतो तुम्हाला, तुम्ही जेवढे आहात तेवढे आयुष्यभर ज्ञानाचे विद्यार्थी व्हा, शिका आणि खूप मोठी व्हा. हे लक्षात ठेवा. शिकलं पाहिजे आपण, शिकल्याशिवाय पर्याय नाही. कारण माझ्या वडिलांच्या नावावर 5 एकर माळरानाची जमीन, आम्ही 4 भाऊ आणि 1 बहीण, प्रत्येकाच्या वाटणीला किती आली 1 एकर बरोबर आहे. आमचं वाटलं आम्हाला झाले. आता घरा एवढं म्हणजे एका प्लॉट एवढं देखील आता जमीन राहत नाही. शिकला पण बरं झालं. तुम्ही शिका, मोठे व्हा. उगा आईबापाच्या जीवावर आयशी करू नका आणि आईबापाला खोटं बोलू नका. हे मोबाईल तर आता स्वतंत्रपणे बोलायचा विषय आहे बरोबर आहे का. सर्वात जास्त बिघडायची माणसं या मोबाईलमुळे. कुठे बी जा एकमेकाला घराच्या घरात मोबाईलवर बोलायला लागतात. असं होतो काय नाही. पण खूप जसं उपवासाच्या दिवशी रात्री झोपताना देखील आपल्याला काहीतरी फराळ करूनच खाऊनच पोटाला झोपावं. एक वेळ पोट उपाशी नाही तर चालेल.
पोटाचं दारिद्र्य चालेल, पण विचाराचं दारिद्र्य जर तुम्हाला हटवायचं असेल तर तुम्हाला पुस्तकाशिवाय दुसरा पर्याय नाही. मी माझ्या दिनचर्येचा उल्लेख करतो. मी पहाटे 3:30 वाजता उठतो. बघा काही हो, मी 3:30-4ला उठतो, वही घेतो, पेन घेतो, मी तास लिहित बसतो. जे दिवसभर मला भावलं, जे आवडलं, माझ्या हातातून जे काही चुकलं ते सर्व मी लिहितो. पहाटे 5-5:15 मी किचन रूम मध्ये जातो, स्वयंपाकघरात जातो. थोडंसं पाणी कोमट करतो, 1 ग्लास पितो. पातेल्यामध्ये पाणी घेतो, त्याच्यामध्ये गुळ टाकतो, गुळ थोडा अद्रक टाकतो, दालचिनी असेल तर टाकतो, लिंबू टाकतो आणि हळद टाकतो, त्याचा काढा करतो, ते कपभर पितो. 5:30-5:45 मी बाहेर पडतो. आजही 1-2 किलोमीटर मी पळतो. तुम्ही पळता का? नाही, पळून जातो. ठीक आहे, आज कुठे पळू. तर आजही पळतो मी. 1 तास दयानंदच्या मैदानावरती योगासन करतो आम्ही सगळं. त्यानंतर मी 7 वाजता घरी जातो, पुन्हा स्वयंपाकघरात जातो. कोरपड असेल, तुळस असेल, गाजर असेल, जे काय उपलब्ध घरात आहे, भोपळा असेल, त्याचा पुन्हा मिक्सरमध्ये रस काढतो, पुन्हा तो ग्लासभर पितो. 1 तास पितो आणि 8:30-9ला मी जेवण करतो. आता मी दिवसभर काही खात नाही. आणि पुन्हा जर योगायोगाने घरी गेलो आणि घरी असतो तर मी दिवस मावळण्याच्या आज संध्याकाळचं जेवण करतो. आणि रात्री लहान लेकराच्या अगोदर म्हणजे मी 8:30ला झोपतो. चला बोला, त्यातलं काय घेता येईल ते घ्या, सोडलं तर सोडून द्या, पण चांगल्या गोष्टी घ्या. कसे नाही तुम्ही गाणं आहे ना, या जगण्यावर या मरणावर शतता प्रेम करावं. अहो जाऊ द्या हो, दुसऱ्यावर प्रेम करायचं कुणी तर करतच नाही. अजूनही कुणी एकमेकावर प्रेम करणारा प्रेमी भेटला नाही. स्वतःवरती तर प्रेम करा, स्वतःचं शरीर जोपासा. माझे वडील 91 वर्षाचे होते. 3-3.5 महिने झाले नाही मला. खूप आदर्श त्यांचा, जुन्या पिढीचा एक आदर्श होता. तुम्ही आमच्या वयात आला तर 3 चष्मे ठेवावे. 3 कशाला? एक जवळचं बघायला, एक लांबचं बघायला, आणि 2 चष्मे कुठे ठेवले? तिसरा. आता 3 म्हणून निघाले मला. म्हणजे ही माझी दिनचर्या आहे, मी याच्यात फरक पडू देत नाही. म्हणजे अगदी रविवारी मी मध्य प्रदेशमध्ये बालाघाटला गेलो. माझ्या काही कविता हिंदीमध्ये गेल्या, तिथे माझा सन्मान होता आणि बहुभाषिक कवी संमेलनाचं सूत्रसंचलन मी करत होतो. तरी मी घरून जाताना एका बाटलीमध्ये थोडं काजू बदाम काय ते जे आहे ते एका बाटलीत घेतलं होतं आणि पाणी टाकून घेतलं होतं. म्हणजे सकाळी आपण उतरवतो ते भिजतंय, बरोबर आहे का? म्हणजे सगळ्या आपण प्रवासामध्ये खाता येते, कारण ते 22 तास लागले इथून तिथे जायला लातूर. पण तरी मी बाहेर खाण्याच्या भानगडीत गेलो. हे तुम्ही गोष्टी लक्षात घ्या. शरीर जोपासा, चांगले सुदृढ शरीरामध्ये सुदृढ मन असतं. भाषा कुणाची प्रभावी राहते, कुणाची राहते? ज्याच्या अंगामध्ये शक्ती आहे त्याची भाषा प्रभावी. नाहीतर काय होतं बघ आपल्याला बऱ्याच वेळा, ज्याची अंगामध्ये ताकद आहे आंबाडे एकूण मोकळा होत आहे, आणि ज्याच्या अंगामध्ये ताकद नाही त्याला गहू देखील विकता येत नाही. बरोबर आहे का? आणि वेळ पाहिजे कामाचं, आपल्याला आपल्या कामाचं वेळ असलं पाहिजे. हे वेळ तुम्ही देखील जोपासलं पाहिजे मनातून. आपल्या कामाचं वेळ का असलं पाहिजे? आपल्या देशाला जे स्वातंत्र्य मिळालं, जे स्वराज्य मिळालं, हे शहाण्या माणसामुळे अजिबात नाही. शहाण्या माणसामुळे अजिबात मिळालं नाही, फक्त आणि फक्त वेड्या माणसामुळे. आपल्याला आपल्या कामाचं वेळ असलं पाहिजे. बघा, सरांनी उल्लेख केला, आमच्याकडे औसा तालुक्यात भादा नावाचं गाव आहे, भादा. तर तिथे मी 5 वर्ष मुख्याध्यापक होतो. 2 माध्यमिक शाळांना, जिल्हा परिषदेचे 2 मुलांचं आणि मुलींचं. तुम्हाला गंमत सांगतो, पहाटे 5:30ला माझी शाळा सुरू होती आणि रात्री 8:30ला संपत. पहाटे 5:30ला व्यायाम मुलांचा सुरू व्हायचा. आजही तुम्ही YouTube बघा, अगदी 1.5 वर्षाचे लेकरू देखील तुम्हाला शाळेत व्यायाम करायला दिसेल. 1.5 वर्षाचा
एवढी मुलं आणि सर्व गोष्टी मुलांच्या, चहा बंद, ब्रेड टोस्ट हे जे काही चाललंय ना दुकानामध्ये हे सर्व बंद. दुकानदार माझ्या नावावर बोलत होते. माझ्या मुलांना खाण्याची बंदी होती. शाळा आणि संध्याकाळी 6 वाजता कुस्त्या मुलांच्या, मुलींच्या कुस्त्या देखील मी घेतो. मुलींच्या रात्री जादा तास पाहिजे. त्या शाळेमध्ये केशरांबे आता देखील तुम्हाला बघायला मिळेल. कामाचं वेळ असलं. मला वेळ कसं होतं, बरं हे काय उपकार होते कुणावरती? अजिबात नाही. मला मिळणारा पगार हा माझ्या श्रमाच्या धापड याची मला जाण की लहानपणी एका पैशाला आम्ही रडत. वडिलांना म्हटलं, 9वीला असताना म्हटलं मी वडिलांना, खूप उन्हाचे चटके बसते, पायात एखादा बुडा. वडील माझे फार विरोध होते. ते म्हणायचे या आठवड्यामध्ये उजव्या पायात आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये डाव्या पायात. कारण एकदाच घेण्याची ताकद त्यांच्यात. हे मी माझ्या मुलांच्या मध्ये माझं बालपण पाहतो आणि म्हणून तिथे मी मुलांच्यासाठी हे सर्व करत होतो. बदल काय होतो का हे मी वेळ पाहिजे कामाचं. कसं पोलिसांना काळजी, चोरं कुठून आणायची आणि मुख्याध्यापकाला काळजी, पोरं कुठून आणायची. पोलिसांना काळजी, चोरं कुठून आणायची आणि मुख्याध्यापकाला काळजी, पोरं कुठून आणायची. ती मिळाली 2 नंतर तिसरं नको. कुटुंब नियोजनाची केस घडली पाहिजे. हा मुख्याध्यापक नवरा, तिला झोपडे देखील म्हणाला, पोरं वाढली पाहिजे. म्हणजे आपल्या शाळेतला आपला पट वाढला पाहिजे. हे जसं वेळ असतं तसं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या कामाचं वेळ असलं पाहिजे हे लक्षात ठेवा. आपल्याला बघा तुम्ही, आपलं किती प्रेम असतं आपल्या भागावर, भौगोलिक परिस्थितीवर, आपल्या भाषेवर आपलं प्रेम असतं. पण महाराष्ट्रात राहतो ना तेव्हा प्रेम नसतं. पण जेव्हा कधी आपण दिल्लीला जातो, बरोबर आहे का, जेव्हा केव्हा आपण दुसऱ्या राज्यामध्ये जातो, आपण कधी तिरुपतीला गेलो, बरोबर आहे का, किंवा दुबईला एकदा आम्ही गेलो कार्यक्रमाच्या निमित्त आणि तिथं मराठी बोलणारा जर माणूस दिसला ना, अरे वा काय अनुभव. एखाद्या सासू वासींना बाहेरचा माणूस भेटावा, बरोबर आहे का, आणि तिला किती आनंद वाटतंय. कसं मराठी एवढंच कशाला, आपण साधं जर समजा तुझं MA 24 आहे का 25 आहे, MA 25 आहे. आपण जर गेलो कोकणामध्ये फिरत आणि MA 25 गाडी दिसली तरी किती आनंद वाटतं. आणि इथं MA 24 ला MA 24 ठेवून जाते. बरोबर, असं आपलं मराठी भाषेचं झालं. म्हणून मराठी भाषा आणि अभ्यास करावा पडला. तू हे बघा, लातूर, लातूर, बरोबर आहे का. मी दुसऱ्या सांगत नाही, माझा अभ्यास सांगतो. म्हणजे मी शिक्षक झाल्याच्या नंतर दिलं त्याला पहिला उत्तर द्यायचं का दुसरा उत्तर द्यायचा, अभ्यासच केला नाही कधी. मी पहिला बी सोडला, दुसरा बी सोडला आणि सरळ दिला. असं आहे. व्याकरण व्यवस्थित वाटतं. वाळिंबेची पुस्तक आहे मुलांना, वाळिंबेची पुस्तक आहे, राशी वाळिंबेची पुस्तक आहे. मनापासून मराठी व्याकरणाचा अभ्यास. लघु म्हणजे काय, दीर्घ म्हणजे काय, बरोबर आहे का. दीर्घ तर ते म्हणते मग दुसरी मराठी का, बरोबर. एका भाषणानं एका वक्त्यानं म्हटलं काय, उपस्थित सर्व महिलांनी आणि लेडीज. आता काय फरक आहे ते म्हणते, दीर्घ देऊ का दुसरी मराठी. असं करतो म्हणजे संशय आपल्याला. हे एकदा व्याकरणाचा अभ्यास करा सांगा आणि फक्त परीक्षेचा अभ्यास करू नका. कुठल्या पानावर काय सापडते तेवढं बघू नका. मी सरांनी उल्लेख केला, ऐका, मी 10वी 12वी DEDच्या परीक्षेमध्ये निलंगा येथे मुख्याध्यापक असताना 113 रेश तिकीट केलं. हे समजून घ्या तुम्ही, माझं भावना. 113 रेश तिकीट केलं तुम्ही. आणि तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगतो, 113 मध्ये एकही मुलगी सापडली नाही. कधी पुरी टाळ्या वाजवत नाही. अरे आपल्याला आनंद बोलता येते. यादी आहे माझ्याकडे आजही, नाव आहे पुस्तकामध्ये, लक्षात घ्या. तिथे कॉफी पुरवणाऱ्या एका ज्युनियरच्या प्राध्यापकावरती मी गुन्हा दाखल केला. कॉफी पुरवणार, लक्षात. 7 कोताहीगिरी मुलावरती गुन्हे दाखल.
सर बोलणं सोपं आहे. हा, एक कॉपी केस करून दाखवा आम थंड कापायला. मी एका वेळी 7-7 मुलांच्यावरती गुन्हे दाखल केले आणि ते त्यात एक फौजदार समजलं. एकाच्या जागेवर दुसरा परीक्षा केला. का चाललं नाही हे का आपल्याला असं वाटत नाही की याचं सुराज्य व्हावं. मी बघितले याचे वाईट परिणाम. काय बघितले? कातेगावला माझी मॅट्रिक झाली तेव्हा परीक्षेचं सेंटर दुसरीकडे होतं. थोडं बहुत पळापळी कॉपी वगैरे बघितली आम्ही नाही, पण आमच्या शिक्षकांच्या सर्व सूचना. पुढे माझ्या गावचे शिक्षक आमदार झाले. गावामध्ये परीक्षेचं सेंटर आलं आणि माझ्या शाळेचा पट्ट्याबोळ झाला. का पट्ट्याबोळ झाला? पहिल्यांदा 84% मुलगा शाळेत निघाला. पहिल्यांदा किती? 84%. त्याचा त्या लातूरच्या पॉलिटेक्निकला नंबर लागला. त्याला ते किती वर्षाचं पॉलिटेक्निक आहे? 4 वर्षाचं. 3 वर्षाचं पॉलिटेक्निक आहे. ते काढायला 7.5 वर्ष लागली. 16 मार्क होते. बोला, इंजिनियर झालं ते. महानगरपालिकेला लागला. इमारतीचा भाग त्याच्यात काय? पहिल्याच वर्षी इमारत बसली. आमचा पायाच पक्का नाही. मी ज्या ज्या परीक्षा केंद्रावर होतो तिथला निकाल 70 ते 80% खाली आला. त्या संस्थेचे नाव आहे पुस्तक. हे मी बोलण्याचं धाडस करतो असं नाही की लिहिण्याचं धाडस करतो. कारण स्वराज्य सुराज्य म्हणजे काय हे समजून घ्या. मी प्रत्येक पाऊल सत्यानं चालेल. भले माझ्यावरती गुन्हे दाखल होते, काय काळजी नाही. गेले नव्हते कुणी तुरुंगात, स्वराज्यासाठी घेते ना. चला आताही जाऊया. काय फरक पडला? आरोप होता. वो कत्ल करते हैं तो चर्चा नहीं होती, हम आहा भरते हैं तो बदनाम हो जाते. हे समजून घ्या. आणि प्रेम एवढं सोपं नसतं का कुठल्याही गोष्टीवर. चिट्ठी से भी देर से आते हैं उसे कार करते हैं, धक्का मारने के बाद चालू होती है उसे कार करते हैं, धक्का मारने से भी नहीं चलती उसे सरकार करते हैं, और बार बार जिंदगी में जो धोखे खाते हैं उसे प्यार करते हैं, उसे प्यार करते हैं. हे तुम्ही शिकायला. या गोष्टी तुम्ही मनापासून शिका. तुम्ही शाळेत शिकायला येता, कॉलेजमध्ये येता. मी येतो माझ्या गावाकडून लातूरला. माझ्या आईला काय वाटत असेल मी कल्पना केली. 11वी-12वीच्या नंतर काय आईला माझ्या कळत नाही. माझ्या कवितेमध्ये काय लिहिते? लेख माझा शिकाय तालुक्याच्या गावी जातो, कसलं काले जमन बाई अवघा 13वी शिकतो. पहाटेच्या थंडाईला तुला माझी धुमसते, जाळासाठी जीव माझा तिळ तिळ गारठ. हातामध्ये एक वही कसा तड तड चालतो, अंग्रेजी किती बाई कसा कड कड वाचतो. जर वर्षाला बाई लेख माझा पास होई, म्हणून कालचा घाम आज फुलावानी वाटतो. लेख माझा शिकाय आरोग्याच्या गावी. हा एवढाचा आनंद आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणतो शिका, इमानदारीने शिका. पास होणं सोपं आहे. आता अवघड काय? नापास होणं. लक्षात घ्या तुम्ही. मी 2 विषयामध्ये MA झालो, BA झालो. पण माझ्याकडे एक खोटी मिळवलेली डिग्री आहे ज्याचा उल्लेख कधीच केला नाही. पुस्तकात त्याला पहिल्यांदा आहे. कोणतं? एक प्रमाणपत्र आहे माझ्याकडे. ते म्हणजे चित्रकलेचं इंटरमिजिएटचं प्रमाणपत्र. 10वीला असताना आम्हाला परीक्षेला बसतो, बरोबर आहे का? आणि कुणीतरी पूर्णपणे माझ्या उत्तरपत्रिकेवर चित्रकलेच काढलं. त्यामुळे असं बऱ्याच जणांच्या काढलं, माझ्याही काढलं. उत्तीर्ण झालो, गावाला पेढे वाटले. त्यावेळेस काय कळत होतं त्याचं? पण नंतर लक्षात आलं की आपली त्या प्रमाणपत्राचा कधीच वापर केला. मुलांनो, माझ्या आयुष्यामध्ये इमानदारीने वागण्याचं काय कारण घडलं? एकच कारण घडलं. 10वीची परीक्षा दिली. वडील म्हणाले, बसून काय करतोस? तुला शिकायला जायचं नाही? हो जायचं. मग तुला पायात चपला लागतील? हो. कपडे लागतील? हो. वह्या लागतील, पेना लागतील. हे घेऊन जायला तुला शहरामध्ये शिकायचं. संदूक लागेल. संदूक म्हणजे माहिती होतं ना कशाला होतात? खेड्यात संदूक म्हणतात, माहिती आहे कशाला? मराठी भाषेचा चांगला अर्थ खेड्यामध्ये कळतो. मराठी भाषा कसं काय? शहरात ज्याला ड्रेस म्हणतात, खेड्यात त्याला कपडे म्हणतात. बरोबर आहे? शहरात त्याला ड्रेस म्हणतात, खेड्यात त्याला कपडे म्हणतात. शहरात त्याला लव म्हणतात, खेड्यात त्याला लफडे म्हणतात.
असो आपण पुन्हा दुसरीकडे चालू मात्र. तर मला काय सांगत होतो मी की माझ्या आयुष्यामध्ये प्रामाणिकपणाचं काय घडलं. मग सांगितलं म्हणणार आपण तू काम कर काहीतरी. हा मग काही दिवस चिंचुके फोडले. चिंचुके फोडणे माहिती तुम्हाला. लिंबुड्या गोळा केल्या, पोळ्या गोळा केल्या. हा पण ते काय 4-8 दिवस चाललं. पुढील मला बसून नाही जमणार. बसून तुला भाकरी कोण खाऊ घाला, कारण गरिबी होती. आणि मग एका दूधवाल्याला विचारलं म्हणलं शेजारच्या गावचा चिंचोलीचा, म्हणजे आमचा भारत तिथं दूध आणून म्हणजे पगार ठरला 15 रुपये महिन्याचा पगार 15 रुपये. मी 1978 गोष्ट. तुमचा बाप देखील बऱ्याच जणांचा जन्माला नसेल, बरोबर आहे. तर मी 15 रुपये पगार. मग 2 घागरी दूध गोळा करायचं आणि त्याला घालायचं. तू दूधवाला काय म्हणला, तुला ही जी सायकल दिली आहे ना, ते सायकल मी तुला 25 रुपयाला देतो. जुनी सायकल 25 रुपयाला देतो. मग जरा दूध जरा जास्त घाल, वाढव दूध लवकर घाल. काय हरकत नाही. मनात आलं पाप. रोज या घागरीत 2 लिटर पाणी, या घागरीत 2 लिटर. आपलं दैनिक कसं आहे बघा व्यवहारात. कसं मी जर तुम्हाला प्रश्न विचारला 10 लिटर दुधामध्ये 2 लिटर पाणी मिसळलं तर दूध किती झालं. वा अजून एक विचार. 10 लिटर पाण्यामध्ये 10 लिटर दुधामध्ये 2 लिटर पाणी मिसळलं तर दूध किती झालं. 12. बरोबर आहे का. हे उत्तर आहे. जपानच्या मुलांना विचारलं 10 लिटर दुधामध्ये 2 लिटर पाणी मिसळलं तर ते म्हणतात 1 महिन्याची शिक्षा. हे समजून घ्या. तुम्ही काय शिकणार हे समजून घ्या. पुस्तकाचं ज्ञान तुम्हाला यासाठी घ्यायचं की व्यवहाराचं ज्ञान तुम्हाला कळालं. आणि मग मी पाणी मिसळलं मध्ये. एक दिवशी बांधावर जाताना सायकल घसरली. दोन्ही घागरीचा दोर तुटला आणि घागरी गरगळत गरगळत पालत्या झाला. 1-2 लिटर दूध उरला असेल. रडत रडत दूधवाल्याकडे गेलो. ती म्हणाला हा ओळखलं मला तुला लावून का पाण्याचा पैसा पाण्यात. मी 2 महिने नोकरी फुकट केली. माझ्या हातामध्ये सायकल आली नाही आणि फक्त लाजक लाजक त्यांनी मला 10 रुपये दिले. लक्षात घ्या. 10 रुपयामध्ये 2 रुपयाचा संदूक घेतला. बरोबर आहे का. कपडे देखील नाही. तेव्हा कपडे कसे होते. पवलीचे होते. पवली माहिती आहे तुम्हाला नाही. हार्ट माहिती नाही. असं जाऊ चला. तर माझ्या आयुष्यात ठरवलं आता याच्या पुढे कधीही खोटं वागायचं. ही माझ्या आयुष्याची सुरुवात आहे. मी अनेक पदावरती काम केलं. कोट्यावधी रुपयाच्या बजेटवरती काम केलं. मी SSL कोऑर्डिनेटर होतो. मी साक्षरता अभियानामध्ये कोऑर्डिनेटर होतो. करप्शनच्या विरोधामध्ये मी लढत होतो. खूप त्रास बघितला. मला आनंद वाटायचा. का फक्त आपण इमान. माझी वडील आई नेहमी म्हणाय मी चप्पल चोरला. 8वीला असं नाही का लग्नामध्ये जाऊन मी चप्पल चोरला. आई म्हणली चोरी करायला तिकडे अक्कल लागते. म्हणलं काय झालं. एक मोठा आणला असेल बारका आणला. वडिलांनी ते ऐकलं. जोरामध्ये कमरेमध्ये लाच दिली वडिलांनी. मिळून दिला चप्पल मागे. ती होत्या लागली. जवळ गेलो त्याच्या गपची फुला आणि पुन्हा त्याच्या जवळ गेलो. काय झालं चप्पल हात म्हणजे तिथे दिसायला मुलांना तुम्हाला झोप शांतपणे लागायची आहे ना. फक्त दिवसभर प्रामाणिकपणे वागा. खरं खरं बोला. खरं खरं वागा. अभ्यास करा आणि खूप मोठे व्हायचे. गरिबी हा शाप नाही हे तुम्ही समजून असो. मला वेळ खूप झाला. आटकलं थकलात का. चहा मागवायचा. कारण का बोललं पण काहीतरी बदल झाला पाहिजे. एक लक्षात. आम्ही जात्यात आपण जात्यात ते सारे सुपावले आहे. उद्या भरले जाऊ. एका जीवनाला एक दिशा भेटली पाहिजे. म्हणून या सर्व गोष्टी मी सांगते. गरिबी शाप नाही असं. आयुष्यामध्ये किंवा समाजामध्ये काय प्रश्न आहे हो सर्वात महत्वाचा मुलींच्या जीवनामध्ये कोणता प्रश्न आहे कोणी सांगत नाही. सर्वात जास्त हुंडा
शिक्षकाला लागतो का डॉक्टरला लागतो? डॉक्टर, बरोबर आहे. सर्वात जास्त हुंडा शिक्षकाला लागतो का गुन्हेगाराला लागतो? हा, शिक्षक. म्हणजे जे सर्वात जास्त शिकले त्याला सर्वात जास्त हुंडा लागतो. ही शिक्षणाची फळ आहे, बरोबर. अजूनही चालू आहे, फार थोडं कमी झालं असेल काय प्रमाणात, अजूनही चालू आहे. फक्त नोटा देत नसतील, सोनं नाणं मागतातच की हो. माझ्या आयुष्यामध्ये एकदा मुलगी बघायचा प्रसंग आला. माझ्यासाठी नाही, माझ्यासाठी काय आवडलं, आईवडिलांनी बघितलं, तिला मी लग्नामध्ये बघितलं, ती रोज आता माझ्याकडे चांगलं बघते. एक प्रसंग, दयानंद शिक्षणाला MA ला जो वर्गामध्ये मुलगा होता, मी दोन्ही वेळा, मी सकाळी हे करायचं, नोकरी करायचं, सॉरी सकाळी मी कॉलेज करायचं आणि दुपारी मी शिक्षणमध्ये असलेलं हायस्कूल करायचं. तो मित्र म्हणाला आपल्या मुलगी बघायला जायचं. मी काय हरकत नाही. अरे मला एवढा लहान वाटत नाही, आजीचा आग्रह. कुणाचा आग्रह आहे? तुझं नाही ना, आजीचा आग्रह आहे. आई नव्हती त्याला आणि त्याच्यामुळे तो म्हणा लग्न. बरं काय, लातूरच्या पूर्वेला तेव्हा 15 पैशाला तास फिरायच्या सायकली, नाही 10 पैशाला तास फिरायच्या सायकली मिळायच्या. आम्ही सर्वजण सायकली घेऊन गेलो. एका ढाळजमध्ये आम्हाला बसवून, एक वाटा होता ढाळजम, आणि तो मुलगी बघायचा कार्यक्रम झाला. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. सर्वात जास्त आईचे संस्कार मुलावरती होतात का मुलीवरती? अरे मुलावरती. आणि बोला की तुम्ही बोला, मुलं कुणावर होतात? तेही म्हणाले मुलीवरती. त्याला खरं आहे, खरं कसं सांगतो ऐका. एखाद्या मुलाला तुम्ही सांगा पाहुणे आल्यावर, काय सांगा? हा रुपया आहे, हा रिकामा ग्लास आहे, दूध घेऊन ये. हा, हे गावडर त्या पाहुण्याच्या समोर ग्लासाला रुपया वाटायचं. बरं जाते ती जाते. येताना देखील मी तुमच्यासाठी दूध आणलंय असं पाहुण्याकडे बघण्याच्या नादा त्यांच्या समोर साष्टांग घडवलं. मुलीला सांगा, हा मुलीला, मुलगी जाताना देखील रिकामा ग्लास कशाच्या तरी आड घेऊन जाते आणि येताना दुधाचा फुटलेला ग्लास देखील कशाच्या तरी आड घेऊन येते. ही आई नावाची शाळा आहे, लक्षात ठेवा. याचे सर्वात जास्त संस्कार मुलींच्या. पुढे बाहेर आलो गावाच्या मुलगी बघून, माझा मित्र म्हणाला एक वाक्य साधं, पोरगी काय मला पसंत? म्हणलं काय नाही मला पसंत. त्यानं सांगितलं काय मी सांगणार नाही, कारण तो मुलीच्या व्यवस्थेचा अपमान आहे. त्यानं लग्न नाही केलं. बघा, अनेक वर्ष ते वाक्य माझ्या मनावरती घर करतं आणि त्याच्यावरती मी कविता लिहिली. खूप मोठी आहे, पण त्यातल्या कवितेचा एक तुकडा मी तुम्हाला म्हणून दाखवणार. पुढे माझ्या लेकराचं लग्न झालं. लक्षात ठेवा, माझा मुलगा MSc अग्री PhD, त्याचं लग्न झालं. माझ्या मुली दोन्ही इंजिनियर, लग्न झालं. पण मी तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो, मी माझ्या मुलाला हुंडा घेतला नाही आणि माझ्या मुलीला मी हुंडा दिला नाही. आता हे त्या लेकरांच्या हातामध्ये होतं का? नाही. ते कोणाच्या हातात असतं? बापाच्या हातात. आईच्या काय हातात? आईच्या हातात तर काय बेरलं नाही, ते बापाच्या हातात. बरोबर आहे का? सर्वांच्या हातात. हा, आणि बघ, कारण माझी मुलीला जेव्हा माझ्या सासरवाडीत मंगळवाडीला पाहुणे बघायला आले, तुम्हाला खरं सांगतो, मुलीच्या बघण्याचा माझा जेव्हा कार्यक्रम चालू झाला तेव्हा मी मोबाईल आल्याचं नाटक केलं आणि बाहेर. मी आजही लग्नाला जातो, पण मुलगी बघायच्या कार्यक्रमाला मी कुठेही जात नाही. एवढं जर मला वाटतं कायदा आता नियम बदलाव हो. काय आता याच्या पुढं मुलींनी मुलांना बघायला जावं. चला बसा पाटावर, खुर्चीवर नाही पाटावर बसले. मांडी घाला, जिनची काय कुठे मांडी घालते? काय नाव आहे? पूर्ण नाव सांगायचं. मॅट्रिक पास हो. सेंटर कोणतं होतं? काय दिलं म्हणून कवितेचं नाव आहे आज बघायला तुला येणार. म्हणजे तुम्हाला नाही, लगेच नटून फुटून
शिका अगोदर. आज बघायला तुला येणार आहे आजच्या दिवस शेजारीची नवी नवी साडी घाल. आज बघायला तुला येणार आहे आजच्या दिवस शेजारीची नवी नवी साडी घाल. पाहुणे बघून गेल्या गेल्या साडी आणून देते मग. पुन्हा दुसरे पाहुणे आल्यास साडी मागायला कानात आता घालतेस काय, सोन्याचं कोण देईल कसं. एक कर दोन्ही कान डोक्यावरल्या पदराखाली झाकून घे. सारेच पाय सारखे असले तरी त्याही पाहुण्याचे दर्शन तू वापरून घे. पाहुणे जरी डावे असले, मुलीला असं शिकवतात, पाहुणे जरी डावे असले तरी बैठकीतल्या पाटावर पाय तुझा उजवा टाक. पाय एवढा जपून टाक की साधा चांदीचा पैंजण घेतलेला पायाचा खोटा देखील पाहुण्याला दिसणार नाही. म्हणजे आपल्या व्यक्तीला अवघड पाहुणा असणार. तो बघ पाहुणा आला, बोलल्याशिवाय बाहेर येऊ नको, विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायला भिवू नको. तशी तुला पाहुण्याच्या प्रश्नांची बरीच सवय चढली आहे. पण पोरीचा का प्रश्न मिळत नाही. कित्येक वेळा पाहुणे जाताना शेजारी तिथे रडले आहे. एकदा पोराचा बाप येतो बघून जातो, पुन्हा पोराची माय येते बघून जाते. उरले सुरले पाहुणे येतात, एका पोरीला एवढे जण बघून जातात. उरल्या चुलीला असे आधारे पाडून जातात. निरोप पुन्हा धाडतो म्हणतात. निरोप पुन्हा धाडतो म्हणतात. निरोप येईपर्यंत मंत्र कशात रमत नाही. भावकीचे तर रोज विचारतात, एवढे पाहुणे येऊन गेले तरी तुमच्या पोरीचं कसं काय जमत नाही. एका तरी पाहुण्याशी जुळून घ्यावं लागतं. कर्जाच्या व्याजापोटी आयुष्य उघडून द्यावं लागतं. कधी कधी 4 दिवस सणावाराला पोरीला बाहेर आणायचं विसरलं तर बाप आता दरिद्रीत दिसतोय या तिच्या जखमेवर मीठ तिला जुळून घ्यावं लागतं. पोरगी पिढी अचानक सासरून बाहेर आहे. म्हणजे काळी कसं होतं, सणावर प्रेत जाताना बघणाऱ्याला कसं होतं, अगदी तसं होतं. मुंबईत आल्या सासरच्या माणसांना काय हवी हे तिच्या अश्रूसारे सांगायला लागतात. लग्न झालेल्या पोरीनं जास्त दिवस माहेरी असू नये अशा इज्जतीसाठी सावकाराची बेइज्जत सोसून तिच्या सासरचे चोचले पुरावे लागतात. पोरीला निरोप देताना पुन्हा दुसऱ्या व्यक्तीसाठी काही अश्रू पुरवावे लागतात. जेव्हा त्या पोरीला पोरगी होते तेव्हा त्या पोरीचा बाप पुन्हा पाहुणे शोधत असतो, पुन्हा निरोप भेटत असतो, पुन्हा बैठक होत असतात. या बैठकीतील सर्व पाहुणे तशी माणसे असतात की माणसे कोणत्या तरी पोराचे बाप असतात. पण हे बापच कशी उद्याचे विष करणारे साडेसाप असतात. साडेसाप असतात. हा माझ्या कवितेचा प्रश्न, हा समाज व्यवस्थेचा प्रश्न. या प्रश्नाला कोण सामोरे हा खरा प्रश्न. भाषण तरी काय असतं, कार्यक्रम तरी काय असतो, विचारच करावा लागेल. फक्त तुम्ही ते घेणार आहेत त्याला हा खरा प्रश्न. मी इथं जे काही प्राध्यापक वगैरे आहेत स्टाफ किंवा मुलांना मी सांगू इच्छितो, मी ज्या शहरामधून या कार्यक्रमाला आलो, माझे विद्यार्थी आहे हे मी बोलत नाही, माझ्या पुस्तकात उल्लेख आहे. मी ज्या शहरामधून इथे कार्यक्रमाला आलोय त्या नामांकित शहरातल्या नामांकित महाविद्यालयाचा कसलाही शैक्षणिक पॅटर्न मला अजिबात वाटत नाही. लक्षात आलं विधानसभाच्या कसलाही शैक्षणिक पॅटर्न अजिबात वाटत नाही. ते इथं बोलत नाही मी, ते पुस्तकात लिहित नाही, ते त्या महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाच्या स्टेजवरती बोलण्याचं मी धाडस केले. ते म्हणाले संस्थाच्या वाटत माणसाला कशाला बोलल्या. पण तरी काय शैक्षणिक पॅटर्न मुलांनो, त्या महाविद्यालयामध्ये 98% खाली ऍडमिशन नाही. 100% तुकड्या तिथे आहे, 99% खाली ऍडमिशन नाही. बरोबर आहे. आणि जिथं सोन्याला प्रवेश आहे, कसला शैक्षणिक पॅटर्न आलाय, जिथं लोखंडाला प्रवेश द्यावा लागते त्याचं चांदी करावं लागते, चांदीला प्रवेश द्यावा लागते त्याचं सोनं करावं लागते, आणि सोनं तर नशिबात नाहीच. असा शैक्षणिक पॅटर्न जर कुठं असेल तर तो अंदूरच्या जवाहर महाविद्यालयामध्ये आहे. मला घडवणं एवढं सोपं नाही मुलांना. ते काय आयत्या पिठावर रेवटा बांधतात, बरोबर आहे. या मुलांना घडवणं एवढं सोपं नाही. पण तिथले पालक वेगळे आणि यांचे पालक वेगळे. तुम्हाला गोष्ट सांगू, फक्त घरी सांगायचे हो म्हणा. आपले पालक कसे आहेत सांगतात. पाहुणे आले आणि पाहुण्याने एका मुलाला विचारलं तू शाळेत जातोस का, म्हणलं हो. कितवीला आहेस, त्यांना उत्तर द्यायच्या त्याचा बाप म्हणाला तू 5वीला शिकले. घरामधून स्वयंपाक करता करता आवाज आला, अहो तुम्हाला काय कळतं काय, म्हणजे आपलं पोरग 6वीला आहे. पोरग म्हणजे खरं सांगतो मामा मी 7वीला आहे. बरोबर.
आपली मुलं कितवीला आहेत ज्या पालकांना माहीत नाही त्यांना घडवण्याचं काम हे सर्व प्राध्यापकांनी प्राध्यापिका करतात. याला टाळ्या वाजवायच्या. हा, आणि जे आलेले आहेत ना त्यांना सांगा रोज शिका म्हणून. हेही लक्षात घ्या, कारण एवढं सोपं नाही. आमच्या घरामध्ये, त्यांच्या घरामध्ये किंवा आपल्या सर्वांच्या बऱ्याच जणांच्या घरामध्ये आपण पहिल्यांदा शाळा शिकलो. कोण होतं घरामध्ये? बरोबर आहे. पुस्तक उलटं जरी झालं तरी बाप म्हणायचा वा काय लिहितो माझा अभ्यास आहे. आणि लाईट तर नव्हतीच होती का सर लाईट? हा, घासलेटचे त्या हे राहायचे, हा चिमणे राहायचे. आणि परीक्षेच्या काळामध्ये गावामध्ये एक मारवाड्याची माडी होती. हा, बिरजू नावाचा माझा क्लासमेट होता. बिरजू पुढे तुम्हाला ते प्रकरण माहिती आहे, ॲडव्होकेट कोर्टाचा न्यायाधीश गिरीश गोपाळ या विषय माहीत असतो. तो इथं बोलायचा नाही. तो माझा वर्गमित्र चौथीचा, गावात आपल्या खातेगावचा आहे. त्याच्या माडीवरती जायचं आणि तिथे आम्ही अभ्यास करायचो. तेही म्हणायचे 9 वाजता लाईट बंद, घरी राहावं तर घासेटचं चिमणीचं घासेट असं ते त्यावेळेस. बरोबर आहे का? त्यावेळेस आपण शिकलो. तशी गरिबाची मुलं आहेत. आणि मुळात शाळा का शिकायची, कॉलेज का शिकायचं? लोकसंख्या वाढते, जमीन वाढत नाही. आणि नाटकाच्या पुस्तकामध्ये माझ्या उदाहरण आहे. आंधळा रात्री पेंदूल घेऊन चालला. त्याला विचारला आंधळ्याचे पेंदूल घेऊन का चालला? त्याने उत्तर दिलं, समोरून येणाऱ्या डोळ्या असलेल्या माणसानं मला धडक दिली. त्याला कळावं मी रस्त्याने येते. मुलांसोबत पेंदूल घेतले. शिक्षण यासाठी आहे. कुणी नडवणार नाही, कुणी फसवणार नाही, कुणी लुटणार नाही. यासाठी शिक्षण, यासाठी शिक्षण. आणि आयुष्याच्या कुठल्याही वळणावरती तुम्ही राहा, कुठल्याही वळणावरती 2-3 गोष्टी नाही करायच्या. व्यसन नाही बाळगायचं, हा, पैसा नाही खायचा, खऱ्यानं चालायचं. आणि खूप लवकर आयुष्य संपत आहे. आता मी सेवानिवृत्त झालो, मला वाटतं अरे बरेच काय राहिलं आयुष्यात करायचं. आता काय उपयोग? आता बोंबला. माझ्या पुस्तकाचं नाव आहे आता बोंबला. असो खरं तर मी खूप वेळ तुम्हाला हसवू शकलो असतो, खूप वेळ वात्रटिका बोलू शकलो असतो. माझा छंद आहे. म्हणजे 10 कविता सगळ्या आहेत माझ्या आणि 12 वात्रटिका. मला माझ्या किमान एक 800 तरी कविता आणि वात्रटिका पाठ आहे. बरोबर आहे का? मला माझा आता शेतमुद्दा विचारलं तरी मला लोक सांगतो सासरवाडीचं घर विचारतच नाही का. मला दिवस रात्री एकच लिहिलं की फक्त कविता लिहिली, पुस्तकं लिहिली. कुणाला कसे एखाद्याला 1 लाख रुपयाची लॉटरी लागली किती आनंद होईल मला माहीत नाही. एखाद्यानं एक बाटली मारली त्याला किती आनंद नशा चढेल मला माहीत नाही. पण माझ्या पुस्तकाची आणि कवितेची अशी नशा आहे की जी आयुष्यात अजून कधीही विकली नाही. मी जगतो त्या नशेतच, मी बोलतो त्या नशेतच, मी राहतो त्या नशेत. का? तर पुस्तकासारखा आयुष्यामध्ये दुसरा कुठला चांगला मित्र नाही. बाकी सारे भेटतात, राम राम नमस्कार बस. बाकी सारे भेटतात, जीवाचे नसतात. आपणही त्याच्या जीवाचे नाही आणि तेही आपल्या जीवाचे नाही. जगावं तर आपल्याला लागतं. इमानदारी माझ्या डोळ्यात कधी पाणी, माझ्यासाठी आणवानी सदा आपणच जगावी आपल्या दुःखाची गाणी. दुःख सांगू न कुणाला नाही, मिटतो कुणाची सावलीच्या बांधासाठी रान सोसावी. इतरांना दुःख सांगू नका आणि दुःखाचं भांडवल करू नका. स्वतः हिमतीने जीवन जगायला शिका, पण इमानदारीने जीवन जगायला शिका. आणि एक मी पुन्हा एका वाक्याची पुनरावृत्ती करतो, या मातीशी आपलं काहीतरी देणं घेणं आहे. ही माती आपली मातृभूमी आहे, हे आकाश आपलं बाप आहे. या दोन्हींचं नातं, या दोन्हींची नाळ, या दोन्हीचा धागा जोडण्याचं काम स्वराज्याकडून सुराज्याकडे फक्त आणि फक्त तरुण मुलं करू शकतात. यावर तुम्ही विश्वास ठेवा. असो, माझी एक शेवटची कविता मी मग सादर करतो. मी त्याच्यापूर्वी मला इथे बोलवलं आणि पुन्हा एकदा मार्गदर्शनापेक्षाही आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याची संधी आपण मला दिली. त्याच्यामुळं मी खरे तर इथे आज उपस्थित राहिलो. मला खूप आनंद वाटला. हे महाविद्यालय, इथला परिसर, ही इमारत, ही झाडी खूप छान अगदी. तेव्हा मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो, आपले आभार व्यक्त करतो.
मुलांना खूप शिका, खूप मोठे व्हा आणि सतत हसत आनंद देणार. माझी लहानपणी खूप गरिबी, पण माझ्या वडिलांचा एक स्वभाव, काय स्वभाव, की ते सतत हसवायचे. ते कधी घरात कधी रागावले चिडले तरी काय, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा ते विनोद करायचे. कारण ते गुण आमच्यामध्ये उरलेले आहेत आणि त्यामुळे सतत हसत खेळत राहायचं. गंभीर कधी फार जगायचं असो. इथे माझी 5 पुस्तकं माझ्यासोबत योगायोगानं आहेत. तेव्हा ही पुस्तकं अगोदर मी महाविद्यालयाला भेट दिली आणि त्यानंतर सादर हे चर्चेची सराव फोटो काढतात. मुलांनो, ज्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने, ज्यांच्या आठवणीच्या निमित्ताने, ज्या नावानं आजचा भाषा दिन आहे ते तुम्ही समजून घ्या. कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर. कुसुम म्हणजे काय, त्यांची लहान बहीण होती, लहान बहीण होती. आणि आग्रज म्हणजे मोठा भाऊ. कुसुमचा मोठा भाऊ म्हणजे काय, कुसुमाग्रज. हे टोपण नाव, पूर्वी टोपण नावानं नाही, बरोबर आहे का. आताही घरात टोपण नाव आहे, पण ते काय बरोबर आहे का असं. आणि दुसरी गोष्ट, जरा कथा कविता लिहायला शिका, बरोबर आहे. कथा कविता लिहायला बरोबर आहे. म्हणून लिहायला शिका, नाहीतर बऱ्याच वेळा आमच्याबद्दल विडंबन आहे. काय, कवि की पत्नी कवि से बोली, कवि की पत्नी कवि से बोली, तुम्हारे लिए जान दे दूंगी, लेकिन तुमने कविता सुनाई तो तुम्हारी जान ले दूंगी. म्हणजे आमचं खरंच घरी कुठे ऐकत नाही असं. माझ्या घरातली आनंदाची गोष्ट आहे. मी रिटायर झालो, सेवानिवृत्त, आणि पैसा. मी माझ्या पत्नीला विचारलं तुला काय घ्यायचं, काय पाहिजे कसा. ती म्हणाली काही नको. मी म्हणाले काय सोनं वगैरे. माझ्या पत्नीचं प्रामाणिक होतं सांग. ती म्हणाली काय करायचं आणि एवढा दागिना पाहिजे, बाकी काय करायचं आपल्याला, फक्त माझी एक गोष्ट आहे. मी म्हणाले सांग. तर म्हणाली मला माहीत असेल नसेल, सतत कीर्तीवर राहतात. मग मी अनेक कविता लिहून 4-5 वह्या पाहिल्यात. आता हे तिला माहीत नाही तिच्या वह्या मी कधी वाचल्या, जे ते माहेरी वगैरे गेली किंवा, तर मी वह्याच्या वाचलेल्या होत्या, तिला माहीत नाही. मी म्हणलं बघ, तर माझ्या या कवितेमधून काही कविता निवडा आणि हे पुस्तक काढ. मला सांगायला आनंद होतो, ऊन सावली नावाचा माझ्या बायकोचा कविता संग्रह प्रकाशित केला. वारसा. आणि आता गेल्या महिन्यात 3 तारखेला माझा जो मुलगा संभाजीनगरला, तर त्याचा ध्यास नावाचा कविता संग्रह प्रकाशित केला. म्हणजे चला, आपली मुलं जर चांगलं लिहित, कारण आता आयुष्यात काय पाहिजे काही नाही, पण आपली मुलं जर लिहित असतील तर आयुष्यामध्ये याच्या एवढी मोठी संपत्ती दुसरी असं. माझ्या कवितेचं नाव आहे आवं कवा तरी चांदणच. आवं म्हणजे खेडेगावामध्ये बायको नवऱ्याला काय म्हणते, आवं आहे का नाही. म्हणून तुम्ही शहरामध्ये राहायला यायचं. आता माझ्यासोबत आता त्याला काय म्हणतात तरी सांगते. असं विरोधाचा भाग सोडा. आता शाल घालून आपण सत्कार केला आणि मला 8वीला असलेले दिवस हायस्कूलची आठवण काय होते. शिक्षकांनी सांगितलं प्रत्येक मुलाने रात्री इथे तासाला यायचं, माध्यमिकच्या तासाला यायचं. सर्वांनी इथे तास करायचा, उपस्थित राहायचं. आणि तास संपल्याच्या नंतर मुली घरी जातील आणि मुलं मात्र शाळेमध्येच होतील. आणि मुली मात्र पुन्हा घरून पहाटे व्यायामाला शाळेत येतील आणि मुलं पण व्यायाम. आणि मग आम्हाला 2-2, 3-3 नाही 5-5 किलोमीटर पळवायचं. 5-5 किलोमीटर पळवायचे. आम्ही 8वीला असताना लक्षात येतो
हा काय शिक्षक होते खरं सांग. आणि मग मी एक दिवस म्हटलं म्हणजे सर रात्री मी तासाला येतो म्हणजे मग फक्त मी रात्री इथे झोपायला येणार पहाटे देखील व्यायामाला येतो पण झोपायला नाही येणार. ती म्हणाली का बरं. मी म्हणालो अंतरायला काय घेऊन येऊ 1-2 भावंडामध्ये एकच भोरगा अंतरायला. ती म्हणलं पांघरायला काय घेऊन येऊ का 1-2 भावंडामध्ये वाकड एकच पांघरायला आणि ती वाकड अशी की पांघरली तर सारा आकाश दिसायचं. म्हणजे काय केलं अंतरायला पांघरायला. ते म्हणाले असला लाड चालणार नाही तुला यावं लागेल शाळेत झोपावं नाहीतर लाता खायची. मी तसंच शाळेत गेलो. लाकडाची बाकं बाकाला लावायची आणि त्या बाकावरती गुडघे पोटामध्ये घेऊन दिसत झोपायचे. ते दिवस मला आज शाळा करण्याच्या नंतर आठवते. मुलांना ती परिस्थिती होती त्यामुळं माझे आई वडील गरीब आहेत शेतकरी सोडून तुम्ही शिकला तर आम्हाला प्रतिष्ठा मिळेल असो. आता शाळेमध्ये खिचडी देतात सर आठवते आपल्या वेळेस काय मिळायचं. सुकडी होती सुकडी राहायची बरोबर आहे. हा सुकडी म्हणजे तुम्हाला कळतं काय नाही सुकडी कळतं का नाही कळत आहे तर विचारा अज्ञानमध्ये नाही बरोबर आहे का. हा कारण कधी कधी म्हणजे कळालं पाहिजे. तर सुकडी म्हणजे काय गरा असतो गरा त्याच्यामध्ये गुळ टाकतात गुळ आणि त्याला भाजतात बरोबर आहे. तो जो गोड लागतो ना त्याला काय म्हणायचं सुकडी म्हणायची. आणि ती आम्हाला शाळेत मिळायची. शाळेत मग खायची रागीमध्ये वरून डब्यात घ्यायची पुन्हा पाठीमागे यायची गप्प गप्प खाऊन टाकायची आणि पुन्हा तो जर्मनचा डबा घेऊन अजून रागीमध्ये उभा राहायचं. का बरं तर अजून मिळालं. मग लहान भाऊ बहीण होती माझी तिचं पण गोळा करायचं आणि मग ते रात्री आम्ही घरी घेऊन गेलो शाळा सुटल्यावर तर एक वेळा त्याच्यामधून आई शिरा करून खाऊ करायची असं. ते गहू वगैरे आता रोज मिळतात तांदूळ लहानपणी मिळत नव्हती. एक तर सणाला नाही तर पाहुणे आल्यावर आणि तिथून उरलं तर असे दिवस होते लक्षात. मला तुमचे आनंदाचे दिवस होते. माझ्या आयुष्यामध्ये सर्वात जास्त मला आज जर कोणी विचारलं काय चांगलं होतं मला माझी गरिबी चांगली. आशेका नावाचं माझं दीर्घ कवितांचं 350 पानांचं पुस्तक आहे आशेका. त्याच्यात हे मिळत वाचायला असतो. कवितेचं नाव आहे आवक हवा तरी चांगलं नसतं. सणाच्या दिवशी माय माझी दुकानं कवा उघडते त्याची वाट बघायची. मुक्तछंदातली कविता बघा. आणि एक आहे प्राध्यापक मंडळी आपण लिहायला लागलो म्हणून आपण दुःख पुस्तकात आलं. आपण जर लिहिलं नसतं तर काय झालं असतं मला सांगा. म्हणजे पुणे मुंबई शिवाय पर्याय होता का आपल्याला. आम्ही कॉलेजला असताना तर पर्याय नव्हता का आपल्याला पर्याय. हीच मंडळी आपल्याला येऊन साधं म्हणजे बस म्हणालीच बसलीच हसलीच म्हणून हसलो बस इतकेच बाकी बंद नव्हते काळावर दारावरचा पडदा लपेटीत विचारलीच काय घेणार. अशा कविता कविता बरोबर आहे. आणि गरिबीच्या दुःखाच्या वेदनांच्या कविता मात्र कुणी कविताच मान्य करत नव्हतं. आपण शिकलो मोठेच झालो बरोबर आहे. त्यामुळे आपल्या कविता पुस्तकाने असतो. आवक हवा तरी सणाच्या दिवशी माय माझी दुकानं कवा उघडते त्याची वाट बघायची. मग थोडं धनुष्याली माझी माय फार खालच्या गाड्याची मंजळभर ज्वारी घेऊन वाऱ्यासारखं दुकानदार चिडून म्हणायचा तुला एवढीशा ज्वारीत काय काय घेऊ. माय माझ्या दुकानदाराला म्हणायची मालक हा सण आहे थोडंसं गोडीत तर द्या आणि माझ्या लेकराच्या चेड्याच्या शिवाय बोलायची पात्र. तेव्हा मी लहानगा होतो. माईच्या फोटोचं म्हणून म्हणायचं माय मला चॉकलेट घे. सणाचा दिवस म्हणून की काय माय माझा लाड करत भीत भीत त्या दुकानदाराला म्हणायची मालक या बाटलीतलं गोडीतलं थोडंसं मागे उतरून घ्या पण माझ्या पोराला एखादी चॉकलेट. बाटलीतलं गोडीतलं उतरून घेताना माय माझी विचार दिसायची आणि दुकानदारी रागा रागात माझ्या अंगावर घेतलेलं चॉकलेट तोंडात चढवताना माय माझी फिल्कर असायची. लागीदाणे आमचं गोड करतो ते छप्पर काढायचं तेव्हा 7 जागी फाटलेली चेडी शिवून देताना आज सणासारखं वाटले दाखलेल्या आनंदानं मी टुनूची उडी मारायची. आता सणाच्या दिवशी मी घरी राहू तर शेजारा पाजार केलेलं खायला मागतोय माईला माहीत होतं म्हणून माय मला पोटच मारायची. आज मास्तर माझी घरी मी शाळेत पत्राची पाटी काकाला गच धरून मी तर शाळेत यायचं तेव्हा शाळा चुकलेली असायची. वाटायचं वेळ झाली नसत आवाळ बघून येळ ठरवावी तर आवाळ सर भरून आलेलं तेव्हा मी मोठावर फुटत म्हणायचं आज सणाचा दिवस म्हणून सूर्यदादा गेलेलं दिसत त्याच्या माहीत. मी रागारागाने घरी यायचं. माझा अर्धा राग शाळेवर असायचा अर्धा राग मायवर असायचा. तेव्हा भुकीलं तोंड बघून माय माझी निर्गुण शिवलेलं दार आडो लावून जेवायला वाटायची. तेव्हा छोट्या शेत केलेल्या गव्हाच्या चपात्या बघून माझ्या तोंडाला पाणी सुटायचं. मी माईला म्हणायचं माय मला पोट करायचं.
त्या सणाच्या दिवशी मी खाऊन जेवढं नाही तेवढंच माझी माय पटकारखाली झाकून ठेवायची आणि सांच्या पारी बाप रानावरून आला की घासरेट लवकर संपत म्हणून गिरणी त्या चिमणीला बसून दुखत खाऊन घ्यायची आणि पोट भरण्यासाठी पुन्हा ढसढसं पाणी द्यायची. माझे झाकायलेले डोळे बघून माय माझी उतरणी लावून वर्ग टाकायची. लहानीच माझा बाप माझ्याजवळ नवडायचा आणि साडेसारख्या चिपरातून आभाळाकडे बघता बघता माझा बाप बाईला म्हणायचा, अगं वर्ग आज सणाच्या दिवशी त्या हातात शेवटचे होईल. तेव्हा जर्मनचे फाटके तुटके भांडे घासता घासता माझी माय आभाळाकडे एकदाच बघायची आणि पुन्हा बापाकडे बघून हसत हसत म्हणायची, आव कवा तरी चांगलं दिसेल, आव कवा तरी चांगलं दिसेल. धन्यवाद सर. 1-2 तास आपण मनोरंजनातून प्रबोधन केला, आम्हा सर्वांना मंत्रमुग्ध केला. आपण कितीही वेळा आमच्या महाविद्यालयात आलात तरी तुमचं स्वागतच केलं जाईल. आपण यावं या अपेक्षेसह. भीड़ बढ़ती रही चौराहे चौड़े होते रहे, भीड़ बढ़ती रही चौराहे चौड़े होते रहे, लोग अपने अपने हिस्से का अनाज खाकर बच्चे जमते रहे, योजनाएं चलती रही, बंदूकों के कारखाने में जूते बनते रहे. हे वास्तव सरांनी आपल्यासमोर व्यक्त केलेलं आहे. भूक माणसाला पदोपदी गिळत आहे, स्वातंत्र्याच्या सरणावर सत्य जळत आहे. मित्रांनो, या जगावर भुकेचं राज्य आहे. भूक भागली तरच म्हणूया त्याला सुराज्य आहे. स्वराज्याचं सुराज्यात रूपांतरित करण्याचं ताकद तरुणांमध्ये आहे. हे आपल्यावर जबाबदारी दिलेली आहे. मनपूर्वक धन्यवाद सर. आम्ही बहिणाबाई चौधरी जसा शोधून काढल्या सोपानदत्त चौधरी यांनी, ते आमची विद्यार्थिनी वेळेवर येणार होती, ती आल्यामुळं तिचं एक आपण मराठी दिनानिमित्त गाणं घेऊया. श्रुती चवळे. नमस्कार, माझे नाव श्रुती कन्यानी होते. सर, पहिल्यांदा तर तुम्हाला धन्यवाद सांगते सर. तुम्ही इथं आलात आणि तुमचे विचार मार्गदर्शन आम्हाला ऐकायला मिळालं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुमच्या या प्रेरणादायी विचारातून आम्ही नक्कीच काही प्रेरणा घेऊन पुढे जाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठे अपमान होणार नाही, निदान आमच्या भागात तरी, अशी आम्ही असं मी सिद्ध करते. आता मी माझं गीत सादर करते. ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही आमची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. हा आमचा आहे बाणा, ही आमची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या जरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी, ही कर्मभूमी ही आमची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. राकट देशा, कणखर देशा, दगडाच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. योग्यांची अन संतांची, भक्तांची माळकऱ्यांची, ही देवदेशान धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची. योद्ध्यांची अन वीरांची, तलवारीच्या पात्याची, देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची. ही भूमी सप्तसुरांची, रंगांची, अष्टकलांची, काव्याची, शास्त्र विनोदाची, ही भूमी साहित्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी, ही कर्मभूमी ही आमची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. धन्यवाद श्रुती. मित्रांनो,
नियमित महाविद्यालयामध्ये येण्याचे काय फायदे आहेत आज सातपुते सरांच्या विचारांना आपण लक्षात आलेला आहे. काय वाणीमध्ये सामर्थ्य आहे सातपुते सरांच्या आणि चेहऱ्यावरचं तेज. हिमालयातला हा साधू आमच्यासाठी आलाय म्हणायला काय हरकत नाही. परत एकदा टाळ्यांच्या गजराने प्रत्येक विद्यार्थ्यांना मी छेडायचं काम करतो. हे कोर्समध्ये काल बसलेले 4 मुली, मग उद्या मराठी दिन आहे, तुम्हाला काय येतं का? येतं की सरावाला? मग काय येतं? मग काय तुम्ही भाग घेत नाही? मग आता म्हणून दाखवू का? उभारवाय तिथंच म्हणून दाखले, एवढं छान वाटलं, मग तू उद्या येईल. मग अशा प्रकारे आपल्याकडे आहे. फक्त ते व्यक्त करण्यासाठी आपण महाविद्यालयामध्ये येऊया आणि आपल्यातले गुण उघड वेळ वाया घालू नका, दिवस घालू नका, असं सातपुते सरांनी आपल्याला मंत्र मुक्त केलेला आहे, मंत्र दिलेला आहे, ते जपूया. धन्यवाद. मी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उमाकांत जनचिट्टी सरांचं अभिनंदन. थोडं कमी नाही आहे, खूपच मोठं काम प्राचार्याने केलं. कारण सातपुते सरांना मराठी भाषा गौरव दिन आहे म्हटल्यानंतर लगेच असे प्रचंड व्याख्याते त्यांच्या संपर्कात आहेत आणि योग्य निवड त्यांनी केलं. त्यांच्या हे त्यांना टाळ्या वाजवूया, त्याचं अभिनंदन करूया. आणि दुसरी गोष्ट, उद्या विज्ञान दिन आहे आणि विज्ञानाच्या प्रयोगासही सिद्धेश्वर मेहत्रे म्हणून वैज्ञानिक आहेत मंद्रुपची आणि संचारमध्ये कायम लेख येतात त्यांचे, तुम्ही वाचला असा. त्यांचंही आपल्याला उद्या ऐकायला संधी आहे. आपण मोठ्या संख्येनं यावं. प्राचार्य साहेबांना मी विनंती करतो आपण अध्यक्ष समोर किती बोलू. तर आजच्या या मराठी दिनाच्या निमित्तानं ज्यांचं व्याख्यान, ज्यांच्या कविता, वात्रटिका आणि या उपहासात्मक वात्रटिकेतून संदेश देण्याचं काम ज्यांनी केलं ते आमचे मित्र भारत सातपुतेजी, उपप्राचार्य डॉक्टर मंडेजी, मराठी विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संजय कुलकर्णी, प्राध्यापक बिराजदार सर, माझे सर्व सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी बंधू भगिनी. आज मराठी दिन आणि मराठी दिनाचं औचित्य साधून आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आता सातपुते सरांनी त्यांनी इतकं प्रचंड असं मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे, त्यामुळे मी अधिक काही बोलणार नाही आहे. परंतु एकच एक खंत जी आहे की आपण सगळे ग्रामीण भागातले आहोत आणि फक्त मराठी दिनाच्या दिवशीच मराठीला जपायचं असं न करता कायम या माय मराठीला कसं वृद्धिंगत करता येईल, तिची थोरवी कशी वाढवता येईल याकडे आपण सगळ्यांनी लक्ष द्यावं. आणि मी बाकी काही सांगणार नाही आहे, कारण आता खूप काही सातपुते सरांनी सांगितलेलं. आणि सातपुते सरांचं जर खरंच त्यांना समजून घ्यायचं असेल तर त्यांचं जागरण हे जे आत्मचरित्र आहे आणि त्या आत्मचरित्राचं वाचन, आता त्यांनी पुस्तक आपल्याकडे दिलेलं आहे. अजूनही काही पुस्तकं आपण त्यांचे सर्व ग्रंथालयासाठी मागून घेऊ. तर ते जागरण तुम्ही वाचा आणि जागरण वाचल्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल की माणूस कसा घडत जातो. आणि सामान्य कुटुंबातून, गरीब कुटुंबातून आलेली ही व्यक्ती, कारण त्यांचे गरिबीचे चटके कसे त्यांना बसलेले आहेत. आणि त्यांनी देखील तुम्ही ज्या काही या कोर्स वयामध्ये ज्या कुठाळ्या आपण आपल्या हातून होतात किंवा जे काही गुन्हे घडतात किंवा काही चुकीच्या गोष्टी आपण करतो आणि त्या चुकीच्या गोष्टी देखील त्यातून आपण शिकत पुन्हा ही चूक करायची नाही हे फळ देखील आपण घेतोय, हे त्यांच्या त्या पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळतं.
तर तेव्हा मला वाटतं साधारणपणे 25 जानेवारीला तुमचं पुस्तक मला पोस्टाने कळालं. तर मी त्याच दिवशी वाचायला सुरुवात केलो. 26 जानेवारीचं झेंडावंदन करून 2 तास मी पुस्तक वाचत इथंच बसलो महाविद्यालयात. तर एक साधर्म्य वाटलं, कारण जो माणूस गरिबीचे चटके खाऊन एक विचाराने भारावून शिक्षकी वास्तविक पाहता हे एका म्हणजे मुंबईमधल्या सुरुवातीला जेव्हा म्हणजे 10वी नंतर 12वी झालं, 12वी नंतर एक MPSCची परीक्षा देऊन ते शासकीय याच्यामध्ये क्लर्कची त्यांना नोकरी मिळाली आणि मुंबईला ते क्लर्कची नोकरीसाठी पहिल्यांदा नोकरीला तिथं गेले, परंतु मन त्यांचं रमलं नाही. आणि कारण DED झालेलं होतं, तर तेव्हा त्यांना शिक्षक व्हायचं म्हणून ते परत गावाकडे आले आणि शिक्षक झाले. एक प्राथमिक शिक्षक, पण काम करता करता आणि त्यांनी वर्ग 2 च्या अधिकारी पदापर्यंत मुख्याध्यापकापर्यंत कसं गेले आणि ते जाताना देखील त्यांना काय काय संघर्ष करावा लागला. आणि आपल्याच सोबतीला असलेल्या लोकांनी, कारण पाय खेचायचं काम आणि त्यांच्यावरती नाही ते आरोप करायचे काम देखील सरळ मार्गी माणसाकडे होतच असतं. म्हणून मला या ठिकाणी अण्णा हजारेंबरोबर जेव्हा आम्ही एकदा बसलो होतो गप्पा मारता मारता आणि त्यावेळेला काही गोष्टी त्यांना मी शेअर केल्या, तर त्यावेळेला त्यांनी एकच म्हणाले, उमाकांत एक लक्षात ठेव की लोक दगड मारतात ते आंब्याच्या झाडालाच दगड मारतात, लिंबाच्या झाडाला दगड मारत नाही. तर तो आहे की जिथं आहे त्याच पद्धतीनं काम करणाऱ्यांच्याच नशिबी अशा काही गोष्टी येतात आणि ते सगळे भोग भारत सातपुते त्यांनी भोगलेले आहेत. आणि ते त्यांच्या जागरण या पुस्तकामध्ये देखील त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी मांडलेले. तर तेव्हा मित्रांनो, मी आजच्या या मराठीच्या दिनी एवढंच मी तुम्हाला सांगेन की तुम्ही प्रत्येकानेच आजकाल थोडंसं मराठी विषयामध्ये मला वाटतं सातपुतेचं तुम्ही देखील 78चे बॅच, मी देखील 78 बॅच. तर त्यावेळेला मराठीला आम्हाला 50 मार्क मिळाले तरी खूप वाटायचं. 100 पैकी 50 मार्क. आणि आम्ही 10वीला अजून जे काही वृत्त, अलंकार, कल्पना विस्तार, संदर्भ स्पष्टीकरण हे जे काही शिकलोय ते आजही आमच्या लक्षात आहे. आणि शुद्ध लेखन लिहिण्यासाठी किंवा शुद्ध लेखनामध्ये चुका दुरुस्त करण्यासाठी आमच्या हिरेमठ सरांच्या आम्ही खारका खूप खाल्लेल्या आहेत, ते आजही आम्हाला आठवतंय. मला वाटतं सरांमध्ये ते आठवत असेल. त्यामुळं मराठीवरती देखील आज आम्ही ज्या पद्धतीनं बोलू शकतो, लिहू शकतो त्याचं एकमेव आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये 90 पेक्षाही जास्त मराठीला मार्क मिळत आहे. तुमच्यापैकी सगळ्यांना किमान 70च्या वरती मार्क आहेत की नाही? आहेत की नाही? 70. आणि तरी देखील माझ्याकडे ज्या वेळेला अर्ज घेऊन येतात तर त्या अर्जामधल्या चुका टाळण्यामध्येच माझा वेळ जातो. तर तेव्हा कृपा करून मी या मराठी दिनाच्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना एकच आवाहन करू इच्छितो की तुमचं शुद्ध लेखन तुम्ही थोडंसं सुधारा. शुद्ध लेखनाकडे चांगलं लक्ष द्या. त्याच्यामध्ये रस्म काय, दीर्घ काय, या सगळ्या गोष्टी थोडंसं बघा. व्याकरण दृष्ट्या ज्या काही गोष्टी आहेत त्याकडे देखील तुम्ही लक्ष द्या. आणि पत्र लेखन, अर्जाचं लेखन कसं करायचं, आपला विश्वासू म्हणायचं आणि आपला विश्वासूच्या डोक्यावरतीच सही करायचं हे चुकीचं आहे. हे अशा पद्धतीनं करू नका. निदान इथं तरी आपल्या मराठीचा गुण तुम्ही करू नका. आणि मराठी हे शुद्ध लेखन लिहिण्यासाठी आणि तुमचं लेखन कौशल्य तुम्ही वाढवा. हे एवढंच या ठिकाणी मी आजच्या दिनी तुम्हाला आवाहन करतो. आणि मी परत एकदा भारत सातपुतेचं या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन ते इथं आले त्याबद्दल तुम्ही जवाहर परिवाराच्या वतीनं त्यांचं मी मनपूर्वक रूप काही व्यक्त करत नाही, परंतु आनंद व्यक्त करतो. आणि पुन्हा पुन्हा आपण इथं या ठिकाणी यावं आणि आमच्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधावा एवढे मी त्यांना आवाहन करतो. आणि मी माझी रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. शेवटी आभार प्रदर्शनासाठी डॉक्टर प्रसन्न करणे. आज आपल्या जवाहर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या, विशेषतः मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या
या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं अर्थात वि वा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध वादळटीकाकार ज्यांनी आपल्या मनोगतातून सर्वांपर्यंत पोहोचले आणि त्यांच्या वेगवेगळ्या कविता वेगवेगळ्या स्तरामधून प्रत्येक घटकाला स्पर्श करून त्यांनी आपल्यासमोर त्यांचं मत व्यक्त केलं ते आदरणीय श्री तात्पुते सर या ठिकाणी आले, आम्हाला अतिशय अनुभव असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचे जवाहर महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर उमाकांत चंदशेट्टी सर यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारलं. त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करून या व्यासपीठावर मराठी विभाग प्रमुख डॉक्टर संजय कुलकर्णी सर आणि या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय डॉक्टर मलिनाथ नंदे सर यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दिली. त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करून वंदे मातरम नंतर हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. अरे सावधान, एक साथ वंदे मातरम की शुरू करेंगे. शुरू कर. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्यश्यामलाम मातरम. वंदे मातरम, शुभ्रजोत्स्ना पुलकितयामिनी कुलकुसुमित द्रुमदर्शोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं. वन्दे मातरं, वन्दे मातरं. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. हरे कृष्ण. उद्या या ठिकाणी राष्ट्रीय विज्ञान दिनाचा कार्यक्रम